मंद मुस्कनिया पे हो तेरी मंद मंद मुस्कनिया पे बलिहार राघव जी, मैं बलिहार राघव जी, बलिहार राघव जी, मैं बलिहार राघव जी। तेरी मंद मंद मुस्कनिया पे, तेरी मंद मंद मुस्कनिया पे बलिहार राघव जी, बलिहार राघव जी, बलिहार राघव जी, बलिहार राघव जी। तेरी मुस्कनिया पे, 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 तेरी मुस्कनिया तेरी मुस्कनिया पे, तेरी मुस्कनिया पे, तेरी मंद मंद मुस्कनिया पे, तेरी मंद मंद मुस्कनिया पे बलिहार राघव जी, मैं बलिहार राघव जी। तेरी मंद मंद मुस्कनिया पे, तेरी मंद मंद मुस्कनिया पे बलिहार राघव जी, बलिहार राघव जी। बड़े घुंघराले बादल जो कारे कारे, तेरे बाल बड़े घुंघराले बादल जो कारे कारे, तेरे बाल बड़े घुंघराले बादल जो कारे कारे, तेरे बाल बड़े घुंघराले बादल जो कारे कारे, तेरे पाव की पैजनिया से, तेरे पाव की पैजनिया से बलिहार राघव जी, मैं बलिहार राघव जी। तेरी मंद मंद मुस्कनिया पे, तेरी मंद मंद मुस्कनिया पे बलिहार राघव जी, बलिहार राघव जी। तेरी मुस्कनिया पे, तेरी मुस्कनिया पे सावरे, तेरी मुस्कनिया पे, तेरी मुस्कनिया पे, तेरी मंद मंद मुस्कनिया पे, तेरी मंद मंद मुस्कनिया पे बलिहार राघव जी, बलिहार तेरी मंद मंद मुस्कनिया पे, तेरी मंद मंद मुस्कनिया पे बलिहार राघव जी, बलिहार राघव जी। हरि बोल, जय हो। तेरी चाल अजब मतवाली लगती है प्यारी प्यारी, 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 तेरी पायल की झंकर पे, तेरी पायल की झंकर पे बलिहार राघव जी, मैं बलिहार
राघव जी। युगल जोड़ी पर जाऊं, इस युगल छवि पर जाऊं, बलिहार राघव जी, बलिहार राघव जी। तेरी मंद मंद मुस्कनिया पे, तेरी मंद मंद मुस्कनिया पे, बलिहार राघव जी, बलिहार राघव जी। तेरी मुस्कनिया पे, तेरी मुस्कनिया पे, तेरी मुस्कनिया पे, तेरी मुस्कनिया पे, बलिहार राघव जी, बलिहार राघव जी, बलिहार राघव जी, बलिहार राघव जी, बलिहार राघव जी। नमः कुंज बिहारिण्य स्वामी श्री हरिदासाय गुरुनाम गुरवे नमः। श्री राधा मेरी स्वामिनी और मैं राधे जू को दास, जन्म जन्म मोहे दीजियो श्री चरणन को बास। श्री वृंदावन को बास विभक्त भक्ति भगवंत गुरु चतुर्णाम वपु एक, इनके पद वंदन किए शत विघ्न अनेक। जय जय श्री राधा रमण कि जय जय श्री नवल किशोर, जय गोपिका चित चोर प्रभु, जय जय माखन चोर। सर्वजन जरा दोनों हाथ उछलो, दोनों हाथ उठा करके माखन चोर भगवान की जय, अयोध्याधीश की जय, सीतारामचंद्र भगवान की जय, हनुमान जी महाराज की जय, रामचरितमानस की जय। जय हो। कलि पावन अवतार श्रीमद परमहंस गोस्वामी तुलसीदास जी महाराज की जय, आदि कवि वाल्मीकि जी महाराज की जय, सद्गुरुदेव भगवान की जय, गौ माता की जय, सरयू माता की जय, गंगा माता की जय, सद्गुरुदेव भगवान की जय, आज के आनंद की जय। जय जय श्री राधे, जय जय श्री राधे, जय जय श्री राधे। कुंडलिक वरदारि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगत गुरु तुकाराम महाराज की जय। शांति पर ब्रह्म
एकनाथ महाराज की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्रीपाद श्री वल्लभ भगवान की जय। नरसिंह सरस्वती भगवान की जय। गुरुचरित्र भगवान की जय। गाणगापुर धाम की जय। दत्त धाम सरकार की जय। श्री राधे। अखंड हरणम सप्ताह रौप्य महोत्सव 25व्या वर्षाच्या निमित्तानं आपल्या या अतिसुंदर गावामध्ये मौजे धनंज तालुका नायगाव जिल्हा नांदेड महाराष्ट्र इथे अखंड हरणम सप्त्यामध्ये दुपारी 1 ते 4 या अपराह्न वेळेमध्ये 7 दिवसाची श्री रामकथा आणि क्रमामध्ये आज त्याचा विश्राम दिवस आहे, कथेचा सांगतेचा दिवस आहे। गेल्या 6 दिवसापासून आपल्या गावामध्ये वाहत असणारी श्री रामकथा रूपी ज्ञानगंगा ज्ञानसमुद्र यामध्ये स्नान करण्याकरता आपण इथे कथा मंडपामध्ये एकत्रित होत आहोत। आजच्या या मंगलमय वेळेमध्ये कथेमध्ये प्रवेश करून भगवान राम, सीता आणि लक्ष्मण यांच्या राजतिलकापर्यंत जाऊन कथेला पूर्णता आपल्याला द्यायची आहे। सगळ्यांना राधे राधे। जय श्री राम, जय श्री कृष्ण, ओम नमः शिवाय, जय माता दी आणि जय गौ माता दी। कालपर्यंत आपण कथा श्रवण करत होतो युद्धखंडामध्ये, म्हणजेच लंका कांडामध्ये आपण प्रवेश केला होता। त्यामध्ये सगळ्यात अगोदर लक्ष्मण दादा युद्ध करता आले आणि लक्ष्मण दादाला रावणाचा मोठा मुलगा इंद्रजित, त्या इंद्रजितानं शक्ती मारली आणि लक्ष्मण दादा बेशुद्ध पडले आणि प्रभू राम विलाप करू लागले, वियोग करू लागले। सुषेण नावाचा जो वैद्य होता, तो सुषेण नावाचा वैद्य म्हटला की संजीवनी जडीबुटी आणावी लागेल आणि मग हनुमंताला आज्ञा केली। हनुमंत संजीवनी जडीबुटी आणण्याकरता जेव्हा गेला, रस्त्यानं जाताना कालनेमी नावाचा राक्षसाचा वध केला, पाणी पिण्याकरता जिथे थांबले। मगरीचाही वध हनुमंतानं तिथे केला। एवढंच नव्हे, येताना संजीवनी जडीबुटी हनुमंताच्या लक्षात येईना, पर्वतावर लाईट सारखे ते चमचम करत होते। संजीवनी जडीबुटी नेमकी ती कोणती आहे? तिथे द्रोणागिरी पर्वतावर अनेकविध जडीबुटी होत्या, म्हणून हनुमंतानं डाव्या हातावरती ते उचललं। डाव्या हातावरती हनुमंतानं तो पर्वत उचलला आणि येताना येऊ लागला तेव्हा भरतदादानी पाहिलं। भरतदादानी बाण मारला, हनुमंताच्या गुडघ्याला बाण लागला। श्रीरामाचं नाव घेत हनुमंत नंदीग्रामावर भरताच्या आश्रमासमोर पडले। भरतानी जवळ जाऊन पाहिलं, हनुमंताच्या सर्वांगातून भगवान रामाचं नाव येत होतं। भरताच्या डोळ्यातून अश्रू आले। अरे रे, मी माझ्या राम भक्तालाच बाण मारला, सावध केलं, उठवलं, तुम्ही कोण? मी हनुमान। मग सांगितली सगळी घटना। प्रभू राम लक्ष्मण वनवासाला निघाले, सीतेचं हरण रावणाने केलं, ते लंकेमध्ये आहेत, युद्ध करत आहेत। रावणाच्या मोठ्या मुलानं तुमच्या भावाला लक्ष्मणाला बाण मारला आणि सकाळी सूर्योदयाच्या आधी जडीबुटी घेऊन जायची संजीवनी, मला काही लक्षात येईना म्हणून पर्वत घेऊन जातोय। बरं उठा, मला माफ करा, मला वाटलं तुम्ही कोणी शत्रू आहात म्हणून। गुडघा लंगडत लंगडत चालला होता आपला हनुमानराय, तेल लावलं तरी रक्त थांबे ना, म्हणून शेंदूर लावला आणि मग रक्त थांबलं। तेव्हापासून सर्वांगाला शेंदूर लावतात हनुमंताच्या। इथपर्यंत कथा आपण काल श्रवण करत होतो। युद्धामध्ये 84 दिवसाचं रामायणाचं युद्ध चाललेलं आहे असं वर्णन आहे रामायणामध्ये। आणि काही वेगवेगळं असू शकतं, पण खरा आकडा 84 दिवसाचा आहे। तर त्यामध्ये असं 128 कोटी 56 कोटी गोलांगोल आणि 72 कोटी अस्वल, आणि प्रत्यक्षात तर सगळ्याचे नावं नाही आहे, पण मुख्य युद्धाचे संकेत आहेत वाल्मिकी रामायणामध्ये। इंद्रजितानं लक्ष्मणाला शक्ती मारली, त्यानंतर बरेच छोटे मोठे सैनिक एकमेकासोबत लढले। काही वानर सेना मारल्या गेली, काही अस्वल सेना मारल्या गेली, काही रावणाची सेवा मारल्या गेली। परंतु रावणाला वाटलं आता माझ्या भावाला उठवलं पाहिजे। कुंभकर्ण, ज्याला 6 महिने झोपीचं वरदान ज्यांनी मागितलं होतं, त्या कुंभकर्णानं जगानिसी चर देखिया कैसा मान हुकामुझे हरि बैसा। राम सिय
सिया राम जय जय राम राम सिया राम जय जय राम। ओ कुंभकर्ण बोझा कहूँ भाई काहे तब मुखर सुखाई। राम सिया राम जय जय राम राम सिया राम जय जय राम। रावणाला कुंभकर्णाची आठवण आली. 6 महिन्यापासून झोपलेला कुंभकर्ण, त्याचं दुसरं नाव आहे घटक्षोत्र. कुंभकर्णाला घटक्षोत्र असं म्हटलेलं आहे. आता तो जर का उठला तर रोज त्यांनी इतकं खाल्लं असतं की काही दिवसातच सगळी सृष्टी उजाड झाली असती. म्हणून 6 महिने झोपून ठेवायचे त्याला. सरस्वतीनं त्याच्या बुद्धीला भ्रम पाडला होता. कुंभकर्णाची आठवण आली रावणाला. आता उठल्या उठल्या ते खायला मागेल. म्हणून रावणानं महोदर आणि विरूपाक्ष 2 सेनापती आहेत रावणाचे. भरपूर आहेत पण आता हे 2 सांगितले इथे, महोदर आणि विरूपाक्ष. या महोदराला आणि विरूपाक्षाला सांगितलं, जा कुंभकर्णाला झोपेतून उठवायची तयारी कर, पण उठल्या उठल्या तो खायला मागेल, प्यायला मागेल, म्हणून खूप मोठ्या दावणीची तयारी करा. आणि मला वाटतं मी 6 दिवसात कधीतरी सांगितलं की कुंभकर्णाचं शरीर इतकं धिप्पाड होतं आणि इतकी विशाल काया होती त्याची, अशी शक्ती होती कुंभकर्णाची की 1.25 लाख गावे खोल समुद्राचे पाणी कुंभकर्णाच्या फक्त बेंबीपर्यंत लागायचं. आणि लंकेचा किल्ला त्याच्या गुडघ्यापर्यंत लागायचा, गुल्फ. सगळे सैन्य कुंभकर्णाला उठवण्यासाठी ओरडू लागले. आता इतके सैनिक गेल्यानंतर काही जण कुंभकर्णाच्या उरावर बसले असं सांगितलंय वाल्मिक रामायणामध्ये. कोणी बांबू व वेळू नाकावर मारू लागले कुंभकर्णाचे. ते उठणं फार धिप्पाड होतं ना ते. कोणी त्या कुंभकर्णाच्या नाकावर बांबू वेळू मारू लागलं, कोणी त्याला भाले टोचू लागलं, तरी कुंभकर्ण उठेना. मग विरूपाक्षानं किन्नरांच्या स्त्रिया सुस्वर गायन करण्यासाठी कुंभकर्णाच्या कानाजवळ बसवल्या. कुंभकर्णाच्या दोन्ही कानाकडे झोपलेला धिप्पाड कुंभकर्ण. इकडून काही गंधर्वाच्या स्त्रिया म्हणजे स्वर्गातल्या नाचणाऱ्या आणि गाणाऱ्या बाया सुंदर, इकडून काही त्याही स्वर्गातल्या अप्सऱ्या म्हटले, चित्रपटातल्या नव्हे. कुंभकर्णाच्या कानासमोर अशा बारीक बारीक दिसायला लागल्या त्या. आणि मग तेव्हा कुंभकर्ण जेव्हा ढोल नगाडे तासे वाद्य बाजे बजने लगे, कुंभकर्णाच्या पोटावर काही नाचू लागले, काही नाकावर, काही तोंडावर आहे, काही भाले टोचतात, काही शस्त्र टोचतात, काही बांबू टोचतात, काही इकडच्या कानाजवळ नाचतात, काही इकडच्या कानाजवळ नाचतात. त्याला मुंगी चावल्यासारखी खाजू आली आणि मग ते उठलं. पण उठल्यावर विचारता कशाला? 6 महिन्यानंतर जेच उठलं ते. आणि जेच त्यांनी जांभळी दिल्यानंतर त्याच्या मुखातून आणि नाकातून जो श्वास बाहेर पडला, त्या श्वासाबरोबर बरेच सैन्य आणि बऱ्याच अप्सरा लांब उडून पडल्या. काही जागेवर मेले आणि काही जिवंत वाचले. अशी शक्ती होत्या कुंभकर्णाची. मला कशा करता उठवलं? तुमच्या मोठ्या भावावर संकट आलंय. त्याने रामाची पत्नी सीता, तिचं हरण केलंय. राम सेना घेऊन आलाय आणि बरीच सेना आपली मारल्या गेली म्हणून तुमची आठवण झाली. ठीक आहे, चला मला जेवायला. पशूंची दावण होती. सगळे पशु दाताखाली रगडले. मद्यपान केलं कुंभकर्णाने. कुंभकर्ण निघाला. जेव्हा येऊ लागला कुंभकर्ण इतका धिप्पाड की धरणी सुद्धा थैथै कापू लागली त्या कुंभकर्णाच्या येण्यानं. हनुमंतानं पाहिलं, हा राक्षस जर का युद्धभूमीमध्ये उद्या आला तर वानरांचं काही खरं नाही, याचा बंदोबस्त केला पाहिजे. हनुमंतानं विशाल काय शरीर धारण केलं कुंभकर्णासारखं. आणि मद्यामध्ये चूर असलेला, मद्याच्या नशेमध्ये असणाऱ्या कुंभकर्णाला हनुमंतानं रावणाकडे यायच्या आधीच उचललं आणि उचलून असं गरा फिरवलं. आणि गरा फिरवून फेकून देणार. पण हनुमंतानं पुन्हा विचार केला, याला जर का वरती फेकलं, तर खाली येऊन आढळण हे. आणि लंका डायरेक्ट याच्या वजानं खाली पाताळात जायची. आणि काही जरी असलं तर बिभीषण कोण आहे राक्षसाचा भाऊ, पण मला त्यांनी मित्र म्हटलंय, तो रामाचा सेवक आहे. म्हणजे याचाच अर्थ राम यांचे देवता आहे, देवालाच गुरु असं म्हटलेलं आहे. हा माझा बंधू आहे, गुरुबंधू आहे. रक्ताच्या नात्यापेक्षा कधी कधी मनाचे नाते खूप श्रेष्ठ असतात. आणि मग याचं मला नुकसान करता येणार नाही. वरती फेकता येईना, खाली फेकता येईना. मग एका झाडावर त्याला नेऊन ठेवलं. आणि मग जेव्हा त्याची नशा गेली तेव्हा ते झाडावरून उतरलं. मी इथे कसं काय? मग रावणाकडे आला कुंभकर्ण.
मग रावणाकडे आला आणि रावणाला येऊन त्यांनी नमस्कार केला. रावणाला कुंभकर्ण म्हटलं, मला कशा करता बोलवलंय? रावण म्हणला, बघ बंधू, मी तुझा सक्का भाऊ आहे. हो न ती चूक माझ्याकडनं झाली. लोक मला म्हणत होते की राम विष्णूचा अवतार आहे, मी ऐकलं नाही. अनायासे माझ्याकडनं शूर्पणखेच ऐकून चुकी झाली. मी रामाच्या बायकोला सीतेला इथे उचलून आणलं, हरण केलं तिचं, आणि शत्रू इथे येऊन ठेपलाय. मला खूप भीती वाटायला लागली आहे. पण क्षत्रियाचा धर्म आहे, मर भी गया तो चलेगा लेकिन पीछे नहीं आना है. एक क्षत्रियो का धर्म आहे. म्हणून माझी अशी इच्छा आहे, मी तुला तुझा मोठा भाऊ या नाताना आज्ञा देतो, तू युद्धभूमीमध्ये जा आणि रामाचा पराभव करून टाक. तुझ्यामध्ये खूप बल आहे. तो म्हणला, दादा काही हरकत नाही, तू माझा भाऊ आहे म्हणून मी बिभीषणासारखी गद्दारी करणार नाही. रक्ताचं नाद निभेन. बिभीषण निघून गेला रामाकडे, मी जाणार नाही. पण मला माफ कर, मी माफी मागून बोलतो. अरे मूर्खा, कुंभकर्ण बोललेला आहे रावणाला, अरे मूर्खा, तुला काही कळतं का? सगळे लोक जेव्हा म्हणत होते की राम विष्णूचा अवतार आहे, तरी तुला कळालं नाही. आणि तू साक्षात लक्ष्मीला उचलून घेऊन आलास. आता तुझंही पतन निश्चित आहे आणि तुझ्यासोबत माझंही पतन निश्चित आहे. अपने कुल में कोई नहीं बचने वाला, ये सत्य है भैया. मुझे पता है कि कल युद्ध भूमि से मैं जीवित वापस नहीं लौटने वाला हूँ, लेकिन मैं कलंक नहीं लगा लूंगा अपने आप को कि मैं भाई के खिलाफ हो गया, मैंने भाई के खिलाफ बगावत कर ली. मैं जाऊंगा जरूर. आणि कुंभकर्ण दुसरा दिवस उजाडला. सूर्योदयाच्या नंतर युद्धाला प्रारंभ आहे. सूर्यास्ताच्या आधी ते संपवायचं असतं. कुंभकर्ण एकटाच युद्धभूमीमध्ये आला. सेना त्याच्यासोबत कोणी नाही. कुंभकर्णाला येताना पाहिलं आणि वाल्मिक रामायणामध्ये वाल्मिक महाराज येत आहेत. बऱ्याच वानरांना थंडी सुटून आली, हिवताप आला, हडिताप आला त्याला पाहूनच. कारण की सगळे जे वानर आणि अस्वल होते ना, त्याच्यासमोर हे असे चॉकलेट आणि बिस्किट दिसू लागले. जेच कुंभकर्ण चालू लागला, चालता 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 जेव्हा आपला पाय उचलू लागला आणि पाय जमिनीवर ठेवू लागला, त्याच्या पायाखाली काही वानर आणि अस्वल दबून मरू लागले. हे जेव्हा तांडव पाहिला सगळ्यांना, रे बाप, अब तो कुछ खैर नहीं, ये कौन आ गया है इतना बड़ा. पायाच्या खाली काही वानर आणि काही अस्वल चिरडून मरू लागले. आणि मग कुंभकर्ण खाली वाकू लागला. बरं का, नुसतं पायाखाली चिरडून चालणार नाही म्हणले, हातानं उचलू लागला. असे हातानं, ऐका ना, इकडे लक्ष द्या ना, हे हातानं, इकडच्या हातानं काही वानर, इकडच्या हातानं काही उसवलं, असे उचलून चॉकलेट आणि गोळ्या बिस्किट खात नाही का पोरं, असे चॉकलेटासारखे वानर आणि अस्वल तोंडात टाकायला लागला. कोण? गोळ्या बिस्किट आणि चॉकलेट खाव, तसं वानरांना आणि अस्वलांना कुंभकर्ण खायला लागला. हे जे बाकीच्यानं पाहिलं, बाकीचे तर पळत सुटले. नको रे बाबा, जिवंत राहायचं असेल याच्या तावडीतनं सापडलेलं बरं. असा भयानक पद्धतीचा कुंभकर्ण. गोळ्या बिस्किट आणि चॉकलेट समजून वानरांना ज्यांनी खावं, नासवलाला ज्यांनी खावत, उसको कौन राम के सिवा परास्त कर सकता है प्यारे. त्याची ही अशी युद्धकला पाहिली आणि बिभीषणाने कुंभकर्णाचं सगळं वरदान वगैरे सांगितलं. मग कशाला विचारता. हनुमंताच्या खांद्यावर प्रभू राम बसले आणि प्रभू रामानं धनुष्याला बाण लावला आणि पहिल्या एका बाणानं कुंभकर्णाचा उजवा हात तोडला. कुंभकर्ण मोठमोठ्यानं हसू लागला. मारो प्रभु, मैं भी यही चाहता था कि आप मुझ पर क्रोधित हो और आपके हाथ से मुझे मुक्ति मिल जाए. दुसऱ्या बाणानं कुंभकर्णाचा डावा हात तोडला. तिसऱ्या बाणानं कुंभकर्णाचं मुंडकं उडवलं आणि कुंभकर्णाला परमगती प्राप्त झाली प्रभू रामाच्या हातानं. त्या दिवशी कुंभकर्ण युद्धभूमीवर कोसळला. ही बातमी रावणाला कळाली आणि रावण धडकन सिंहासनावरून खाली पडला. अरे बाप, माझा भाऊ ज्याच्याकडून मला खूप अपेक्षा होती, कुंभकर्ण का कोई बाल भी बाका नहीं कर सकता था, अब कुंभकर्ण जैसा ही मेरा भाई योद्धा ही मेरे पास में नहीं रहा तो मैं क्या करूं. रावणाची हिम्मत खचली. रावणाचा धीर खचला. आणि मग त्यानंतर मेघनाथाची कथा रामायणामध्ये आलेली आहे. मेघनाथ जवळपास 4दा युद्धाला येऊन गेलेला आहे असं रामायणामध्ये वर्णन आहे. कुंभकर्णानंतर रावणाचे जे 1,00,000 मुलं आहेत त्यापैकी इंद्रजित हा सर्वात मोठा मुलगा आहे आणि युद्धकलेमध्ये प्रवीण आहे, माहीर आहे तो त्याच्यामध्ये. रोवही नारी हृदय हती पाणी, तासु तेज बल विपुल बखाणी, मेघनाद ते अवसर आयहु, कही बहु कथा पिता समूझायहु.
देखिहु काली मोरी मनु साई, अब ही बहुत का करो बड़ाई, इष्ट देव से बल रथ पायहु, सोबल तातन तो ही देखा येऊ. मेघनाथाच्या बायकोचं नाव काय? काय माझ्या लक्षात येईना म्हणून तुम्हाला विचारतोय. काय नाव आहे? नाही, सुलोचना आहे का? सुलोचना आहे. मेघनाथाच्या बायकोचं नाव सुलोचना आहे. ऐका, कुंभकर्णाच्या युद्धभूमीमध्ये यायच्या आधी, कुंभकर्ण मारायच्या आधी मेघनाथ एकदा युद्धाला येऊन गेला आणि त्याने लक्ष्मणाला शक्ती मारली. हनुमंत द्रोणागिरीवर जडीबुटी आणायला गेला होता संजीवनी, बरोबर. कुंभकर्ण मरण पावला. दुसऱ्यांदा मेघनाथ पुन्हा आला आणि आता मेघनाथाने ह्यावेळेस काय केलं माहिती का? पहिले तर फक्त लक्ष्मणाला शक्ती मारली होती, आता दुसऱ्यांदा त्यानं नागास्त्राचा प्रयोग केला आणि त्या नागास्त्राने त्यांनी रामालाही आपल्या वश केलं. रामाला आणि लक्ष्मणाला दोघांनाही बेशुद्ध पाडलं, वाल्मिक महाराज सांगतात. आता रामाने स्वतःला नागास्त्रात बांधून घेतलं. जेव्हा राम आणि लक्ष्मण दोघेही बेशुद्ध पडले, वानर सैराबाया पाहू लागले, कारण राजाच पडला ना. मेन माणूस फक्त कुठंतरी अडकला पाहिजे, बाकीचे असे सणासण कुठं आड्या कुठं लपून जातात. फक्त मेन आदमी अटका की बाकी टीम खत्म. और मेन राजा यदि आपका साबित है, कोई बाल बाका नहीं कर सकता प्यारे. राम आणि लक्ष्मण जेव्हा इंद्रजिता दुसऱ्यांदा युद्धाला आला आणि कोसळले, तेव्हा भयानक झाले. वरतून आकाशवाणी झाली, काळजी करू नका. राम लक्ष्मण पडले. आता वाल्मिक रामायणामध्ये वेगळी कथा लिहिली. रावण सीतेकडे गेला आणि रावणाने सीतेला सांगितलं, राम आणि लक्ष्मणाला माझ्या मुलानं मारलं. ती म्हणली मी मानत नाही, ती मावेळी सीता होती. तर तिला विमानामध्ये बसवलं आणि विमानामध्ये बसवून अशोक वाटिकेतून आणून दाखवलं, हे पाय खाली तुझं हे पती आणि लक्ष्मण आता पडले, आता बाकीच्याला तर काही क्षणातच संपून टाकतो म्हटले. ती रडायला लागली, ती देवाची प्रार्थना करायला लागली. त्रिजटा तिच्या सोबत होती, म्हणली काळजी करू नको, अगर राम उठेलच. वरतून आकाशवाणी झाली की राम लक्ष्मण थोडी देर में उठेंगे. ब्रह्मदेवानं गरुडाला पाठवलं आणि गरुडन नागाचा 36चा आकडा आहे. त्या गरुडानं रामाच्या लक्ष्मणाच्या येऊन कानामध्ये येऊन गरुड मंत्र सांगितला. त्या मंत्राचं श्रवण होताच राम आणि लक्ष्मण पूर्ववत उठून बसले. त्याही दिवसाचं युद्ध संपलं. तिसऱ्यांदा पुन्हा मेघनाथ युद्धा करता आला आणि मेघनाथाचं आणि वानरांचं घमासान युद्ध झालं. हनुमान सुग्रीव नळ नीळ जांबुवंत अंग सुग्रीव, कोणीच वानर आणि अस्वल मेघनाथासमोर टिकेना, कोणीच टिकेना. बापरे, ये यदि ऐसा ही युद्ध करता रहा तो फिर हमारा जीतना संभव नहीं है प्रभु. रामाला सगळेजण म्हटले, कारण त्याला युद्ध कलेमध्ये प्रवीण आहे. युद्ध करता करता एकदम युद्धभूमीतून गायब होतो. तो मेघामध्ये जातो, त्याला धुकं निर्माण करता येतं. डायरेक्ट असं रथातून उडून वरती जायचा मेघनाथ, मेघाची फळी करायचा, तिथून बाणा सोडायचा आणि त्याचा सामना करणं अवघड होतं म्हटले, आहे की नाही? त्याचा सामना करणं अवघड होतं. पण आता ऐका ना, यही तो अंदर की बात है, यही तो सस्पेंस की बात है. आगे थोड़ा करुणाजनक प्रसंग है, मैं जब उस शब्द का प्रयोग करूंगा तब आपको रोना आएगा. पहले तो गंभीर प्रसंग है ये. आता इंद्रजिताला वाटलं माझा विजय पक्का आहे, अभी नाही बाद में. इंद्रजिताला वाटलं माझा विजय पक्का आहे, कारण 3दा जिंकला ना तो. पहिल्यांदा तर त्यांनी लक्ष्मणाला म्हणजे मारता मारता लक्ष्मण उठला, संजीवनी आणली, बरोबर आहे. दुसऱ्यांदा त्यांनी रामाला आणि लक्ष्मणाला बेशुद्ध पाडलं आणि तिसऱ्यांदा त्यांनी वानरांना हरवलं. आणि मग चौथ्यांदा रावणाने शाबाश बेटा शाबाश, मुझे तुझ पर गर्व है, फक्र है, जा जा करके दिखा दे इनको कि तू रावण का बेटा है. राम और लक्ष्मण को कल युद्ध भूमि में परास्त कर दे. निकुंभिला नावाचा एक किल्ला सांगितला रामायणामध्ये. किल्ल्याचं नाव काय? निकुंभिला. त्या किल्ल्यावर इंद्रजित गेला आणि इंद्रजितानं तिथं यज्ञाचा प्रारंभ केला. त्या यज्ञातून एक रथ निघणार होता, रथ. आणि तो रथ जर का बाहेर आला असता, त्या निकुंभिला किल्ल्यावर चाललेल्या हवनामध्ये त्या यज्ञातून जर का रथ बाहेर आला असता आणि त्या रथामध्ये जर का मेघनाथ बसला असता, तर मेघनाथाला लक्ष्मण तर काय सोडा, राम सुद्धा हरू शकले नसते, असं वर्णन आहे. विभीषणाने घाईघाईनी रामाला सांगितलं, प्रभू राम जल्दी करो, वरना अपनी कोई खैर नाही. इंद्रजित विजय संपादन करण्याकरता विजय यज्ञ करत आहेत निकुंभिला किल्ल्यावर, आणि त्याचा तो यज्ञ जर का थांबवला नाही तर आपलं काही खरं नाही. त्याच्या त्या यज्ञातून बिलकुल रथ वरती येता कामा नाही असं. मग लक्ष्मणाला आज्ञा दिली. कोण कोण गेलं माहिती आहे तुम्हाला? अंगद, सुग्रीव, हनुमंत, नळ, नीळ, शरभ, गवय, गंधमादन, कुंभ, मैद,
हे सगळे वानर गेले लक्ष्मण दादा सोबत तिथे. इंद्रजित जो होता त्यानं स्नान केलं, स्नान अंघोळ केली. अंघोळ करून रक्त वस्त्र नेसलं. रक्त म्हणजे लाल रंगाचं धोतर, सवळ, कद, अपरस, रक्त वस्त्र नेसलं आणि त्या किल्ल्यावर अंघोळ करून रक्त वस्त्र नेसून यज्ञ करू लागला. यज्ञ जसा सुरू झाला त्या यज्ञातून दम्मने एक रथ वरती यायला लागला. विजयाच्या निकटच होता इंद्रजित. तो रथ वरती यायला लागला आणि त्या रथामध्ये अर्ध्याच्या वरती तो रथ वरती आला आणि जसा अर्ध्याच्या वरती तो रथ वरती आला तिथे लक्ष्मण दादा ते सगळे गेले. लक्ष्मण दादाला इंद्रजित दिसेना म्हणून अंगदानं आपल्या खांद्यावर लक्ष्मणाला बसवलं असा उल्लेख आहे. आणि अतिशय करुणाजनक हृदयद्रावक असा प्रसंग आहे. लक्ष्मण दादाच्या हातानं इंद्रजिताची मृत्यू होती हे निश्चित आहे. लक्ष्मण दादाच्या हातानं इंद्रजिताची मृत्यू होती निश्चित आहे. कारण लक्ष्मण दादा हे व्रतस्थ आहे. 14 वर्ष त्यांनी त्या इंद्रजिताला मारायचं आहे म्हणून जेवणही केलेलं नाही आणि झोपही घेतलेलं नाही. तो त्याग आहे लक्ष्मणाचा. म्हणून रामानं लक्ष्मणाला आज्ञा दिली. हे वानर सोबत आहेत. अंगदाच्या खांद्यावर बसलेल्या लक्ष्मणानं इंद्रजिताचा रथ वरती येताना पाहिला आणि इंद्रजिताचा जो रथ आहे सगळ्या वानरांना काय केलं, शिळा दगड पर्वत टाकून त्या रथाचं चूर्ण करून टाकलं, रथ नष्ट केला. त्या निकुंभिला किल्ल्यामध्ये जाऊन यज्ञाचा विध्वंस केला, इंद्रजिताचा रथ नष्ट केला, त्याची तळ पाहिजे आग मस्तकाला गेली. मैं विजय के निकट था और तुमने मेरे यज्ञ में सर्वनाश कर दिया, अब तो तुम्हारी कोई खैर नहीं, तुम में से एक भी जिंदा नहीं बचेगा. असं म्हणून इंद्रजित युद्ध प्रवृत्त झाला. इंद्रजितानं हातामध्ये धनुष्य बाण घेतला. इंद्रजित आणि लक्ष्मण युद्ध करू लागले, बाणावर बाण मारू लागले. पण इंद्रजिताचे बाण लक्ष्मणावर काम करेना. उलट लक्ष्मण दादानीच करुणाजनक आणि हृदयद्रावक प्रसंग आहे. पतिव्रता म्हणजे काय ऐका आता. अतिशय करुणाजनक प्रसंग आहे. धाय मोकलून शिवाय लढल्याशिवाय तुम्ही राहणार नाही. आपण पतिव्रतेचं नाव ऐकलं असेल परंतु इंद्रजिताची बायको सुलोचना, रावणाची सून, तिच्यासारखी पतिव्रता कोणी नाही. श्लोकामध्ये तिचं नाव नाही. पहा तुम्ही, ज्या लक्ष्मणाच्या हातानं मृत्यू आहे इंद्रजिताचा ना, त्या इंद्रजिताची वेळ निकट आली आहे. अब वो मरने वाला है, उसे कोई नहीं बचा सकता. लक्ष्मणानं धनुष्याला बाण लावला आणि पहिल्या बाणानं लक्ष्मण दादानं इंद्रजिताचा उजवा हात धडापासून वेगळा केला. दुसऱ्या बाणानं इंद्रजिताचा डावा हात धडापासून वेगळा केला. तिसऱ्या बाणानं लक्ष्मण दादानं इंद्रजिताचं जे शीर आहे, शीर, ते शीर धडापासून वेगळं केलं. चौथ्या बाणानं शीर नसलेलं धड कंबरेपासून वेगळं केलं. म्हणजे 5 बाणाचा प्रयोग केल्याचा उल्लेख आहे. 5. एका बाणानं उजवा हात, दुसऱ्या बाणानं डावा हात, तिसऱ्या बाणानं हे मस्तिष्क, चौथ्या बाणानं कंबर आणि पाय. इंद्रजित मार लिया गेला. इंद्रजित की मृत्यु हो गई, किसी को पता नहीं अब तक. पण इंद्रजिताची पत्नी सुलोचना इतकी पतिव्रता आहे, इतकी पतिव्रता आहे, काय सांगावं, काय सांगावं. इंद्रजिताची मृत्यू झाल्याच्या नंतर, प्रसंग डिस्टर्ब करू नका करू. इंद्रजिताची मृत्यू झाल्याच्या नंतर इंद्रजिताचं जे शीर आहे, शीर हे धडापासून वेगळं केलेलं, ते शीर जे आहे ते वानर रामाला दाखवण्याकरता घेऊन गेले. देखो लखन जी ने विजय प्राप्त कर ली प्रभु. इंद्रजित मर नहीं रहा था ना, देखो लखन जी ने उसको मार दिया. इंद्रजिताचं मुंडकं रामाला दाखवायला घेऊन गेले. त्याचं धड जे आहे ते धड पडलेलं आहे तिथे त्या किल्ल्यावर यज्ञकुंडाच्या बाजूला. कमरेपासूनचे दोन्ही पायही तिथेच पडलेले आहेत आणि डावा हातही त्याचा तिथेच पडलेला आहे. आता पुढचं ऐका. शरीराचे तुकडे तुकडे झालेले मुंडकं रामाला दाखवायला घेऊन गेले लक्ष्मण दादा आणि वानर. वो जो मुंडी है, मुंडी दिखाने के लिए ले गए भगवान राम को. धड़ वही के वही पड़ा रह गया. दोनों टांगे भी वही की वही थी और ये जो बाया हाथ था वो भी वही था. पण ऐका ना, इंद्रजिताच्या शरीराचा उजवा हात तुका म्हणे पतिव्रता तिची देवावरी सत्ता. इंद्रजिताच्या शरीराचा उजवा हात आपोआप
सुलोचनेच्या पतिभक्तीमुळे रावणाची सून सुलोचना, पतिव्रतांची ही पतिव्रता, इंद्रजिताची बायको, शेषाची मुलगी म्हणजे लक्ष्मण दादाची मुलगी, त्या सुलोचनेच्या अंगणामध्ये जाऊन पडला. कुणाचा? इंद्रजिताचा तुटलेला उजवा हात सुलोचनेच्या अंगणामध्ये जाऊन पडला. आतमध्ये सुलोचनेला अपशकुन व्हायला लागले. ती श्रृंगार करत बसली होती. मेरे पति को कोई नहीं परास्त कर सकता, अच्छे अच्छे योद्धा भी उनके सामने पानी भरते हैं. हे भगवान, मेरे पति की आयु लंबी कर देना, मेरे पति पर कोई आंच नहीं आनी चाहिए. असा विचार करत असतानाच तिला अपशकुन व्हायला लागले. हो न हो कुछ अनहोनी हुई है. हात पडला होता ना तिच्या अंगणात येऊन. लगा बगा घाईनं ती बाहेर आली पळत पळत आणि अंगणामध्ये येऊन पाहते तो काय, तिच्या पतीचा इंद्रजिताच्या शरीराचा उजवा हात तिने ओळखला. अरे ये तो मेरे प्राणनाथ का हाथ है, ये मेरे पति का हाथ है, ये क्या हो गया. नवऱ्याच्या तुटलेल्या उजव्या हाताला सुलोचनेनं उचललं आणि हृदयाशी लावला. काय झालं मला सांगा, तुम्ही मरण पावले, मी मला कसं कळणार आहे. सांगा तुम्ही, तुमची ही दुरावस्था कोणी केली. तुमच्या शरीराचा दुसरा हात कुठं आहे, तुमचं शिर कुठं आहे, तुमचं धड कुठं आहे, तुमचे पाय कुठे आहे, काय अधिकार आहे त्या पतिव्रतेचा, काय लिहित आहेत वाल्मिक महाराज. असं म्हटल्यानंतर बघा ना, मेला ना इंद्रजित, मेला ना इंद्रजित. लक्ष्मणानं बाण मारला ना त्याला, मुडकं तुटलं ना त्याचं, रामाकडे घेऊन गेले ना, डावा हात तिथेच पडला ना, धड तिथेच पडलं ना, दोन्ही पाय तिथेच पडले ना. तुमची ही दुरावस्था कोणी केली मला सांगा. सांगा मला, तुमची दुरावस्था कोणी केली. तुमची शपथ, तुमच्या पायाची शपथ, माझ्या वडिलाला बोलवते मी आणि माझ्या वडिलाला शेषाला बदला घ्यायला लावते त्याचा, ज्यांनी तुम्हाला मारलं ना. असं म्हटल्याबरोबर इंद्रजिताचा अरे मर गया है वो, लेकिन उसका मरा हुआ हाथ भी ऐसा हिलने लग गया. तो हात हलायला लागला असा. अरे बाबा, हात हलत होता पण हात बोलू नाही शकत ना, कारण की बोलत तोंड असतं. सुलोचनेच्या लक्षात आलं. गडबडीनं घरात पळत गेली आणि तिनं एक भुर्जपत्र आणलं, मोरपीस आणला आणि दावणीत शाही आणली. मोरपीस दावणीत भिजवून, मोरपीस दावणीच्या शाहीत भिजवून भुर्जपत्र इंद्रजिताच्या तुटलेल्या हाताच्या खाली ठेवलं आणि मोरपीस दावणीच्या शाहीत भिजवून इंद्रजिताचा तुटलेला हात त्याच्या हातामध्ये दिलं. तुम्ही मला लिहून द्या, तुमची दुरावस्था कोणी केली. काय लिहितायत हा सुंदर प्रसंग वाल्मिक महाराज, अतिशय करुणाजनक प्रसंग. आणि मग इंद्रजिताचा तुटलेला हात लिहितोय बर का. व तो तर मेला, त्याच्या शरीराचे तुकडे झालेले ना, हात इकडं, मुडकं तिकडं, हा हात इकडं. इंद्रजित लिहितोय, सुलोचने, तीनदा मी युद्ध जिंकलो. बाबा मला म्हटले तू जिंकलास बेटा, तू विजयाचा जवळ आहे, तुला कोणी हरवू शकत नाही. म्हणून मी विजय यज्ञ करण्याकरता निकुंभिला किल्ल्यावर गेलो. स्नान करून मी वस्त्र नेसलो. यज्ञ रथ बाहेरच येत होता. तितक्यात प्रभू रामाचे भाऊ लक्ष्मण वानरांना घेऊन आले आणि त्यांनी माझ्या यज्ञाची विटंबना केली, मला मारलं. सुलोचने, काही जणांनी माझ्या अंगावर लघुशंका केली, काहीने विष्ठा विसर्जन केलं, माझ्या रथाचा विध्वंस करून टाकलं. मी तुला काय सांगू, हात जसं जसं लिहित होता इकडे तसं तिच्या डोळ्यातून अश्रुधारा टपकत होत्या. करुणाजनक मेलेल्या शरीराचा हात लिहित होता. असं असं झालं, असं असं झालं. आणि आता माझा हात बघ तुझ्याकडे येऊन पडला. तेही तू माझी पतिव्रता पत्नी, माझ्या चरणामध्ये तुझं प्रेम आहे, तुझ्या पतिव्रत्याचं हे तेज आहे सुलोचने, म्हणून तर माझा हात इथे येऊन पडला. नाही तर काय हिंमत माझ्या हाताची इथे यायची. आणि माझा दुसरा हात दुर्दैवानं तिथेच पडलेला आहे ग, त्या यज्ञकुंडाजवळ. माझं शिररहित धड तिथेच पडलेलं आहे ग, कमरापासूनचा भाग तिथेच पडलेला आहे ग. आता अंतिम संस्कार करण्याकरता तुला मी विनंती करतो, तू माझ्या सगळ्या शरीराची इच्छे जोडून तू अंतिम संस्कार कर. पण माझं जे शिर आहे ना, ते रामाचे सेवक घेऊन गेले. हा वृत्तांत लिहून दिला. हा वृत्तांत लिहून दिल्यानंतर सुलोचना रावणाकडे आली आणि रावणाला म्हणली, मला आज्ञा द्या, कशा करता. तुमच्यामुळे माझा पती मारला गेला. म्हणजे तुम्ही त्याला म्हणले तो विजयाच्या जवळ आहे. अहो काय गरज होती, किती मुलं मारले गेलेत तुमचे. बस करो, अब बस हो गया. अहो तुमच्या या हट्टापायी माझा नवरा मारला गेलाय. त्याचं मुंडकं घेऊन गेलेत तिकडे रामाला दाखवायला. त्याच्या उजव्या हातानं मला हे लिहून दिलंय. अंतिम संस्कार करताना सगळं शरीर जवळ पाहिजे. उजवा हात, डावा हात, धडण पाय जमा करते, मी मुंडका आणते, पण तुमच्या आज्ञेशिवाय जाऊ शकत नाही. राजधर्माचे काही नियम, मला आदेश द्या, मी जाते. तू जाऊ शकणार नाही. नाही जाऊ शकणार तर मी इथेच जळून मरते. मग
जा. सुलोचना आली आणि सुलोचना जशी रामाच्या त्या सैनिकांजवळ आली, सगळ्यांना आनंद झाला. रावण घाबरला वाटतं. सुलोचनेला सीता समजले असं लिहिलंय जुन्या. सीता ही कोणी पाहिलेली नाही आहे. जोपर्यंत रावणाचा वध होत नाही आणि जोपर्यंत सीताला सोडून आणत नाही, कोणाला माहिती आहे सीता कशी दिसते. फोटो थोडी होते त्या काळामध्ये. सीतेला कोणी पाहिलेलं नाही. कुंभकर्ण मारल्या गेला आणि इंद्रजित मारल्या गेला. रावण घाबरला म्हणून रामानं सीतेला पाठवलं. राम म्हटले ती सीता नाही, ती कोण आहे, ती कोण आहे, ती ज्या इंद्रजिताला तुम्ही मारलं ना त्या इंद्रजिताची बायको सुलोचना आहे, रावणाची सून आहे. रडत रडत रामाच्या पायामध्ये पडली. प्रभू माझ्या पतीचं शिर मला देऊन टाका. जे केलं ते वाईट झालं, मी म्हणणार नाही. माझ्या सासऱ्याशी तुमची शत्रुता आहे, मी त्याच्यामध्ये काही बोलणार नाही. पण एक पतिव्रता या नात्यानं मी तुम्हाला विनंती करते, माझ्या पतीचं जे शिर आहे ना ते मला एकदा पाहू द्या आणि माझ्या पतीचं शिर मला देऊन टाका. मी काहीच म्हणणार नाही, तुम्ही का मारलं मी विचारणार नाही. म्हणजे मला अंतिम संस्कार करून सती जाता येईल माझ्या पतीसोबत समुद्राच्या तटावर. हिला जाऊ द्या रे. इंद्रजिताचं शिर जे आहे ना तोडून आणलेलं ते ठेवलेलं होतं एका ताटामध्ये. सुलोचनेला हातानं लिहून दिलं होतं. अतिशय पुढे करुणाजनक प्रसंग आहे. त्या मुंडक्याला जसं सुलोचनेनं पाहिलं, धाय मोकळून रडायला लागली. त्या मुंडक्याला जे आहे ना सुलोचनेनं आपल्या हृदयाशी कवटाळलं आणि आपलं कपाळ आपटून घेऊ लागली. अहो मला विचारून का नाही गेलात? रोज तुम्ही मला विचारून जातात, आज मला न विचारता गेले. पहा किती मोठा आनंद झाला. मी तुम्हाला पहिलेच म्हणले होते की तुम्ही तुमच्या वडिलाचं ऐकू नका, तुम्ही माझं ऐका. पण तुम्ही म्हटले तुला काही कळत नाही. अहो माझे वडील शेष, सगळं जग त्यांना घाबरतं. मी त्यांना बोलवलं असतं. काय हिंमत आहे तुमचे सासरे तुमच्यासोबत असते तर तुम्हाला राम काय लक्ष्मण सुद्धा मारू शकला नसता. त्या मुंडक्याला जेव्हा बोलू लागली ना सुलोचना, ऐका ना, त्या मुंडक्याला जेव्हा सुलोचना बोलू लागली ना, त्या मुंडक्यानं मेलेलाच आहे ना, त्या मेलेल्या मुंडक्यानं डोळा उघडला आणि मेलेल्या मुंडक्यानं डोळा उघडून तोंड उघडलं आणि ते मुंडकं हसायला लागलं. सगळे वानर अवाक झाले. अरे बाप, ये क्या है भैया, ऐसी करामात तो जिंदगी में पहली बार देख रहे हैं. मरी हुई आदमी की मुंडी आंख खोल रही है और दोनों ओंठ खोल करके वो हंस रहा है, हाथ लिख रहा है. इंद्रजिताच्या मेलेल्या मुंडक्यानं उजवा डोळा उघडला, रडू लागला ना हसू लागला. हसूही लागला रडूही लागला. काय म्हणाले तू आता सुलोचने? तुझ्या वडिलाला बोलवलं असतं तू मला वाचवायला. मग अगं तुझ्या वडिलानंच मला मारलंय. सासरे बुवांनीच माझी दुरावस्था केली. बाजूला लक्ष्मण होता, त्यांनी ऐकलं तो तर घिसकला. याला तर मी मारलं, याचा सासरा कस काय झालो? मग लक्ष्मणाला कळालं. मग लक्ष्मणाच्या लक्षात आलं, अरे बाप, अनंतम वासुकिम शेषम पद्मनाभम च कंबलम शंखपालम च धृतराष्ट्रम तक्षकम कालियम तथा एतानि नागानि नागानांच महात्म्यानां सायंकाल पठे नित्यम प्रातःकाल विशेषतः तस्य बीज भयम नास्तिम सर्वत्र विजयी विनय भवेत. मी शेषनागाचा अवतार आहे आणि शेषनागाची एकुलती एक मुलगी सुलोचना. ती सुलोचना कोण आहे? ती इंद्रजिताची बायको आहे. हे ऐकल्यानंतर लक्ष्मण दादा धाय मोकलून रडायला लागला. है भगवान, तूने ये क्या पाप करा लिया मुझसे? इसीलिए मुझे 14 साल के लिए तूने बिना भोजन के रखा और बिना चप्पल के और बिना नींद के रखा. मैंने मेरे बेटी का सुहाग मेरे हाथ से उजाड़ दिया. मुझे जिंदा रहने का कोई हक नहीं. लक्ष्मण दादाने तलवार घेतली स्वतःच्या गळ्याला मारणार. रामाने वगैरे धरलं. अरे ऐसे मत कर लखन, जो होना था ये तो वाल्मिक ले लिख दिया भाई. मी जिवंत करू का? राम म्हणले जिवंत करू का? दादा मला आधी काय नाही सांगितलं. किती मोठा पाप झाला. माझ्याच पोरीच्या नवऱ्याला मीच मारलं, जावायचा हत्या करणारा. अरे लक्ष्मणा बाबा, तू शेष असतानाची ती तुझी मुलगी आहे. आता तू मनुष्य अवतारामध्ये आलायस. बरं थांब, मी जिवंत करतो त्याला. राम म्हणले जिवंत करतो त्याला. मस्त झालं. विभीषणानं रामाचे पाय धरले. रामा सुकू नाही, असं करू नका. अहो याला जर का जिवंत केलं आपल्याला सगळ्याला पळून जावं लागेल इथून. बदला घेईल हा आणि पुन्हा कोणाला आटपणार नाही म्हटले. अतिशय दुःखद प्रसंग. ते मस्तिष्क घेतलं, सुलोचनेची माफी मागितली. लक्ष्मणानं आनंद झाला. पोरी मी विसरलो ग, मनुष्य अवतारात आलो, मला क्षमा कर. अब होने को कोई नाही टाल सकता, बाबा जाऊ द्या. सुलोचनेनं ते मुंडकं शीर घेतलं. हात तर तिच्याकडे होताच उजवा. शीर घेतलं एक, उजवा हात 2, युद्धभूमीवर जाऊन डावा हात 3, धड कमरेपर्यंत 4 आणि कमरेच्या खालचा भाग 5. शरीर जोडलं. वाल्मिक महाराज लिहितात, लंकेत समुद्राच्या तटावर गेली. वेदी म्हणजेच लाकडं म्हणजेच सरण चिता रचली. त्यामध्ये तिने इंद्रजिताचं शरीर जोडून असं ठेवलं. हातामध्ये कोलीत घेतलं आणि कोलीत घेऊन काय केलं, 3 परिक्रमा मारल्या आणि पतीच्या चितेला आग दिली आणि स्वतःही तिने उडी मारली, म्हणजे सती गेली.
वाईट अर्थ घ्यायचा नाही. जुन्या काळात पत्नी सती जायची. आपल्याकडे मुघल आले, आपल्याकडे मुघल आले, निजाम आले, आदिलशाही आली, कुतुबशाही आली, पोर्तुगीज आले, डच आले, फ्रेंच आले, इंग्रज आले आणि यांनी आपल्या महाराष्ट्रीयन लोकांचे, भारतीय लोकांचे इज्जतीचे लक्तर, आबरू वेशीला टांगली होती. नवरा असतानाच बाईचं जगणं अवघड होतं. नवरा गेल्यावर तर त्या बाईला सळू की करो करून सोडायचे. म्हणून शास्त्रामध्ये जे सती जाणं सांगितलं हे वाईट घ्यायचं नाही. काळा परत्वे ते ठीक होतं, पण त्याची हिस्ट्री काय आहे आता जर का चेक केली तर. आता संविधान नावाचं आपल्याकडे प्रोटेक्शन आहे. क्या किसी की मजाल भाई, कोई किसी को खुपस दे तो जेल में जाना पड़ेगा, हथकड़ियाँ पहन करके खड़ी फोड़ना पड़ेगी. अब नहीं कर सकते कोई किसी को. पहले वैसे नहीं था ना, कोई हिसाब नहीं मांगता था. कितने भी गले काटो कोई हिसाब नहीं मांगता था. पहले मुगलों के जमाने में कितने भी गले काटो कौन हिसाब मांगता था. तेव्हा आमच्या माता माऊल्यांचं जगणं सुरक्षित नव्हतं म्हटलंय, म्हणून पती वारला ती सती चालल्या जायची. तेच कारण होतं त्याचं. सती चालल्या गेली. हा दुःखद प्रसंग झाल्याच्या नंतर रावणाला खूप वाईट वाटलं. रावण पुरता ढळला. विद्युंजीव प्रधान रावणाला आही रावण आणि मही रावण यांच्याबद्दल सांगतात. आता रावणाकडे कोणी राहिलं नाही. रावणाचे दोन्ही हात गेले. उजवा हात त्याचा भाऊ होता कुंभकर्ण, तो चालल्या गेला, आणि डावा हात इंद्रजित होता, तोही चालल्या गेला. रावणाच्या बाकीच्या पुत्रांचंही असंच झालं म्हटलं इंद्रजितासारखं. इंद्रजितच ढळला तर बाकीचे असे सणासण जाऊन युद्धभूमीमध्ये मरू लागले. 1,00,000 पुत्रांचा सर्वनाश झाला रावणाचा. बिभीषण निघून गेला होता रामाकडे, कुंभकर्ण मारला गेला आणि इंद्रजितही मारला गेला. आता रावणाचा एक प्रधान होता विद्युनजीव. विद्युनजीव नावाचा प्रधान म्हणला, महाराज मैं आपको एक युक्ति सुझाता हूँ, यदि आपको पसंद आ जाए तो देखना, तो फिर बोलना. बोले क्या है? बोले कहा एक महिकावती नाम का नगर है, वो नीचे पाताल में है. 7 समुद्रामधून जावं लागतं. 7 समुद्रामधून महिकावती नगराला जावं लागतं. 20 कोटी राक्षस ठेवलेले आहेत अहिमई रावणानं, आणि 20 कोटी राक्षसांचा राजा त्यांनी केलेला आहे मकरध्वजाला. मकरध्वज म्हणजे कोण आलं का लक्षात? हनुमानाचं पोरग. लंकेहून वापस जाताना जो घाम खाली पडला होता, मगरीनं गिळला होता, त्या मगरीनं त्या मकरध्वजाला समुद्रातच जन्म दिला होता. म्हणून 7 समुद्राच्या पलीकडे पाताळात, 7 समुद्रातूनच पाताळात जावं लागतं. संबंध लक्षात घ्या. 7 समुद्रातून पाताळात जावं लागतं महिकावती नगराला. 7 समुद्र पार केल्यावर महिकावती नगर लागतं, आणि ते मुख्य प्रवेशद्वार आहे, खाली पाताळात जायचं. आणि 20 कोटी राक्षसांचा निगराणीवर आहे मकरध्वज, हनुमानाचं पोरग, आणि तिथून महिकावतीमध्ये पाताळात जाता येतं. आणि पाताळामध्ये अहिमही नावाचे राजे राज्य करतात. ते अहिमही रावण हे कपट विद्यामध्ये प्रवीण आहे. त्यांना जर का आपण पाचारण केलं तर ते बरोबर कोणाला न कळू देता, कानोकान खबर न लागू देता राम लक्ष्मणाला चोरून नेतील, आणि मग यांची अशी घागरगुंडी सोडून जाईल म्हणले वानराची. कुठं गेले राम लक्ष्मण यांना कळणारच नाही. सेटिंगच लावून टाकू म्हटलं यांची. ठीक आहे, बुलाव उनको. अहिमही रावणाला बोलवण्यात आलं. जो आज्ञा महाराज जी, मेरा भाई मार दिया राम लक्ष्मण ने, मेरा बड़ा पुत्र मार दिया, मेरे लाख पुत्र मारे गए, मेरा भाई मुझसे बगावत करके चला गया विभीषण, एक मारा गया, मैं बावला सा हो गया हूँ, आप मेरी मदद कर दो, बस क्या करना है. राम लक्ष्मण को चुरा करके ले जाओ और कई दिनों तक उनको छोड़ो मत, जब तक ये वानर वापस नहीं चले जाते तब तक. जो आज्ञा महाराज जी. रात्रि राम लक्ष्मण वानरांच्या वेढ्यामध्ये झोपलेले आहेत. रात्रीची वेळ आहे. अहिमही रावण आले, कपटविद्याचा प्रयोग केला. त्यांच्या कपटविद्येमुळे सगळ्यांना झोप लागली, कोणाला कानोकान खबर नाही. आणि त्यांनी या अहिमही रावणानं रणांगामध्ये प्रवेश करून राम आणि लक्ष्मणाला काय केलं? बंदिस्त केलं. आणि राम लक्ष्मणाला 7 समुद्रामध्ये पार करून महिकावती नावाच्या नगराच्या त्या प्रवेशद्वारातून प्रवेश करून खाली पाताळात अहिमई रावण घेऊन गेले. आता राम आणि लक्ष्मणाला कोण नेऊ शकतं, पण वाल्मिकाने लिहिले म्हणून रामाला हेही करून घ्यावं लागलं. हनुमान तिथे जाणार हेही करावंच लागलं. राम लक्ष्मणाला अहिमई रावण पाताळात घेऊन गेले. सकाळी उठून सगळेजण पाहतात रामही नाही आणि लक्ष्मणही नाही. बिभीषण मात्र हुशार आहे, त्याला कळालं हे अहिमई रावणाचं काम आहे. सगळेजण वळडायला लागले, अरे बाप आता कसं व्हायचं, आता कसं व्हायचं. रामाला लक्ष्मणालाच नेलं. बिभीषण म्हणला, अरे याड्या हो, तुम्हाला कळतं का, चुप असा, बोभाडा करू नका.
राम आणि लक्ष्मण जर का गेला हे रावणाला कळालं तर तो येईन युद्ध झाला ना आपल्याला एकाला जिवंत ठेवणार नाही. चुप बसा जरा, मुकास पाडा, शांत राहा, धीर धरा, शांतीला धरा. वारंवार सांगत असतो मी, शांतीला धरा, शांतीला धरा. एक माणूस आला माझ्याकडं, म्हणले महाराज कुठे आहे? म्हणलं काय? म्हणे शांती. अरे म्हणलं याडे, शांतीबाई नाही, शांतीला धरा म्हणजे शांतीबाईला नाही धरा, खाली बसा, शांत राहा, हा, स्टे अवे फ्रॉम दियर, शांत राहा एका जागेवर. शांती परते नाही सुख, ये राव घ्यायची दुःख, म्हणवोनी शांती धरा, उतरा पैल पार तिरा, खवळलिया काम क्रोध अंगी. 289 अभंगाचा नंबर. तुकाराम महाराजांना शांती धरायला सांगितले. म्हटले थोडी शांती धरा भाऊ, वळडू नका म्हणले. बिभीषण म्हणलं येईन ना रावण. राम लक्ष्मण गेला तर झाकली मूठ 1.25 लाख ठेवा ना, आपल्या आपल्या ठेवा ना म्हणले. आता जाणार कोण? पुन्हा कोण आहे? हनुमानाशिवाय हिम्मत आहे कोणाची? 5 जण जायला तयार झाले राम लक्ष्मणाला आणायला. अंदर की बात है, बहुत जबरदस्त कथा है, सुनो जरा ध्यान दे करके. हनुमान 1, जामवंत 2, सुग्रीव 3, नीळ आणि नळ 4. हे सगळे जण आहेत, अंगदही आहे. हे सगळे जण निघाले हनुमंतासोबत जायला. आणि मग बिभीषणानं सांगितलं रस्ता जायचा. सांगितलं 7 समुद्र पोहत पोहत जायचं. आधी खाली यो समुद्र, त्याच्यानंतर त्यो समुद्र, मग त्यो समुद्र, असं पोहत पोहत जायचं. आणि तिथं गेल्यानंतर तुम्हाला एक नगर लागलं, महिकावती नगर. त्या महिकावती नगराचा सेनापती आहे म्हटले. आणि तिथं राक्षस असतील, त्यांच्यासोबत काही हुज्जत गिद्दत घालू नका. घातलीच हुज्जत तर तिथं मग युद्ध गिद्ध करा, मग तिथून खाली जा म्हणजे. आता जायला सगळेच निघाले होते, पण सगळ्याच्या नंतर दम तुटला बरं का. पहा पुढे आता झालं असं, हे सगळेजण आले. हे सगळेजण 7 समुद्राच्या पुढे आल्यानंतर सगळ्यांना यांना येताना पाहिलं आणि लगेच मकरत ध्वज येऊन तिथे थांबला. तुम कौन हो? हम राम के दूत है. कहाँ जा रहे हो? नीचे पाताल में जा रहे हो. अहिमहि रावण नाम के जो राजा है ना, हम उनके सेनापति, उन्होंने आज्ञा नहीं दी है. जिसकी पहचान नहीं उसको नहीं भेज सकते. आम्हाला जायचंय, नाही जाऊ देणार. युद्ध करू लागले. मारुती वगैरे सगळे, अंगद मारतोय, सुग्रीव मारतोय, मारुती मारतोय, हनुमंत मारतोय, नळनीळ मारतायत. 20 कोटी राक्षसांचा सगळ्यांना नायनाट करून टाकला. आणि शेवटी मकरत ध्वजाला माहित नाही की हनुमान माझा बाप आहे. हनुमान माझा बाप आहे हे मगरीनं सांगितलंय की तुझा पिता हनुमान आहे, पण हाच हनुमान हे माहित नाही. आणि हनुमानाला माहित नाही माझं पोरग आहे. हनुमान त्या मकरत ध्वजाला मारू लागला. हे मार 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 मारलं. ते म्हणलं थांब थांब थांब, माझ्या पप्पालाच बोलवतो. हनुमान म्हणलं कोण आहे तुझा बाप? ते म्हणलं माझ्या बापाचं नाव मारुती आहे. काय मारुती? आणि कव्हा? मारुती तुझ्या वडिलाचं नाव हनुमान आहे? अरे भैया दूसरा तो कोई नहीं, मैं ही हनुमान हूं, मैं ही मारुती हूं. पाय लागो पिताजी. अय बाबा, अरे केव्हा माझा मुलगा झाला तू? मी काय स्वप्नात लग्न केलं का काय? अहो नाही ना बाबा, तुम्ही माझे बाबा आहेत. असं? तुझी आई कुठे आहे? बोलो. मगर आली. हे पाही माझी आई. हा, ही मगर माझी बायको आहे. मगर बोलायला लागली. भलेही आपण ब्राह्मणाच्या साक्षीनं लग्न केलं नसेल, 7 प्रदक्षिणा घेतल्या नसेल, पण लंका दहन करून येत असताना तुमच्या कपाळाच्या घामाचा थेंब जो खाली पडला तुम्ही वाया जाऊ दिला नाही, तो मी भक्षण केला सुदैवानं. आणि तुमच्या घामाचा थेंब व्यर्थ कसा जाईल? तुम्ही अतुलित बलधाम आहात, म्हणून तुमच्या घामाच्या थेंबाचा हा प्रसाद आहे. बघा हा मुलगा झाला मकरध्वज. आनंदाला पारावर नाही. बेटा मला माफ कर, मी तुला मारलं. जाऊ दे ना बाबा. कशा करता आलात? अरे राम लक्ष्मण हे खरे आहेत रे, आम्ही त्यांचे सेवक आहोत रे. 72 कोटी अस्वलं तिथे दिवसरात्र बसलोय, 56 कोटी गोलांगुले. आणि हे तुझे जे राजे आहेत ना, यांनी राम लक्ष्मणाला चोरून आणलं रे. दाखवतच मी यांना कसं जायचं. म्हणले तिथं जाणं अवघड आहे हो बाबा. ती मगर म्हणली, मगर हनुमानाची बायको, मी तुम्हाला नेऊन सोडते. म्हणले सगळेजण माझ्या वदन नौकेत बसा, माझ्या जिभेत बसा, तुम्हाला नेऊन सोडते. बाकीचे घाबरले. बाबा हो, आधीच पाण्यात पुन्हा हिच्या जिभेमध्ये बसायचं म्हणल्यावर हनुमानीचा नवरा आहे, त्याला काय ना आम्हाला दाबून खाल्लं तर? ते म्हणले आम्ही नाही येत, आम्ही थांबतो इथंच. जामवंत, नळनीळ, सुग्रीव, अंगद, हनुमान एकटाच गेला. मकरध्वजाच्या आईच्या म्हणजे स्वतःच्या बायकोच्या म्हणा हवं तर जिभेमध्ये बसला, जिभेवर हनुमान, आणि खाली गेला पाताळामध्ये. आता पाताळामध्ये अहिमहि रावण हे देवीची पूजा करतात. देवीची पूजा करण्याकरता तिथे रोज नैवेद्य दाखवावा लागतो. देवीचं मंदिर आहे आणि देवीच्या मंदिराच्या बाजूलाच एक नाहणी होती, देवीचं स्नान करण्याचं स्थान. हनुमंतानं काय केलं? सूक्ष्म रूप धारण केलं. त्याला ते करता येतं. सूक्ष्म रूप धरे सिंहाई दिखावा, बिकट रूप धरी लंकाचा रावा, भीमरूप धरी असुर सहारे, रामचंद्र के कांजे सवारे. ते करता येतं त्याला. हनुमानानं बारीक रूप धारण केलं आणि बारीक रूप धारण करून देवीच्या मंदिरात गेला आणि देवींच्या समोर जाऊन डायरेक्ट मोठा झाला. आतमधून गेट बंद करून घेतलं ते मंदिराचा दरवाजा आणि देवीला नमस्कार केला आधी.
आणि म्हणला उठ इथून. देवी म्हणले काऊन? म्हणे उठ. म्हणे नाही उठणार. वाट गादा घेतला. देवी घाबरली. ये क्या कर रहे हो भैया? ऐसा प्रतापी गहन सकळ भक्तांचे भूषण जाऊनी पाताळी केली देवीची अवकळा. काय केलं म्हटले? देवीची अवकळा करून टाकली. देवीच्या नाकेनं आणले. वर्णन आहे, असं वर्णन आहे. देवी म्हणली अरे असं नको करू. तुझ्या भक्तानं अपराध केलाय जगदंबे. तुझी माझी दुश्मन नाही. उठ, मी यांचा चुरडा करणार आहे. नंतर तुझी जागा तुला देतो. कायम घ्यायला नाही आलो. तुझी प्रॉपर्टी हडपायला नाही आलो. थोड्या वेळ उठ. कुठं जाऊ म्हणले? जाय तिकडे नाणीत जाऊन बैस. देवीला उठवलं, बाजूला जाऊन बसायला सांगितलं आंघोळीच्या जागेवर. आणि देवीच्या जागेवर हनुमानच देवी होऊन बसला. असा आहीमही रावण रोज राम आणि लक्ष्मणाला रथाला बांधून घेऊन आले बरं का. रथाला बांधून म्हणले राम आणि लक्ष्मणाला आता काय करतो म्हणले? देवी समोर नरबली देऊन टाकतो यांचा. असा प्लॅन होता त्यांचा. राम लक्ष्मणाला धनुष्याला बांधून घेऊन आले आही रावण आणि मही रावण. आही मोठा आहे, मही छोटा आहे. आही मोठा आहे, मही छोटा आहे. दरवाजाच उघडे ना हनुमान. काय झालं देवी? दरवाजा का उघडत नाही? अगं आज तुला मुरमुरे पोहे नाही. बघ ना माणसं आणलेत. माणसं लोक यांना देव म्हणतात. हे माणसं कापणार आहे तुझ्या समोर, नरबली देणार. दरवाजा खोलो मा देखो खुश हो जाओगी तुम. कशाची दरवाजा उघडतो? देवी म्हणली नाही, ये नरबली मैं देख नहीं सकती आंखों से. देवीच्या भाषेत आवाजात बोलायला लागला हनुमान. जो भी प्रसाद देना है ना, बोले छिद्र, एक छिद्र गिराओ दरवाजे को, उसको उससे अंदर को भेजो. छिद्रातूनच प्रसाद आतमध्ये टाकायचा, पुन्हा हनुमान वापस द्यायचं. पण मला तर येऊ दे म्हणले आई आतमध्ये. बरी आहे. दरवाजा उघडून आही रावणाला आतमध्ये येऊ दिलं. आणि आही रावणाला जसं आतमध्ये येऊ दिलं दरवाजा उघडून ना हनुमानानं, पाहिलं देवी नाही. तू कोण आहे? मी हनुमान आहे. दुष्टा माझ्या प्रभूला चोरून आणतो. जेच बहिरावणाचं मुडकं धरलं हनुमानानं त्या मंदिरात देवीच्या जागेवर बसून, आणि उजव्या पायाची एक लात त्याच्या डोक्यावर देऊन मारली. तिथं जागेवरच त्याचा चुरडा केला. आही रावणाचा वध करून टाकला. आही रावण बाहेरच येईना. का बरं बाहेर येईना? म्हणले खूप वेळ देवीशी बोलत असताना प्रसाद आतमध्ये ढकलू लागले. इतका प्रसाद टाकला त्या छिद्र्यातून ते मंदिर पॅक झालं. हनुमानाचा जीव कासावीस व्हायला लागला. हनुमानानं तो प्रसाद जो आहे ना तो बाहेर टाकण्याकरता काय करू लागला? हनुमान त्या मंदिर जे मंदिर होते मंदिराच्या भिंतीला असं जोर जोरात मारू लागला. आणि देवीला तिकडे धक्के बसावं लागले. बाबा बाबा असं करायला लागली. ती म्हणली काय रिकामं काम केलं ह्या आई मही रावणानं? यमधर्म सांगेत होता तुम्हा नाही ते सत्ता. जेथे वय हरिकथा सदा घोष नामाचा नका जाऊ या गावा नामधारकांच्या शिवा. म्हणून विष्णूच्या भक्ताच्या कधीच वाटी जायचं नाही. देवी सांगते. देवी सांगते विष्णूच्या भक्ताच्या कधीही वाटी जायचं नाही. हे बरोबर आहे. आही रावण बाहेर येत नाही हे पाहिलं का? दरवाजा उघड म्हणले नाही उघडणार. मही रावणानं दरवाजा तोडला. पाहिलं तर काय आतमध्ये माझा भाऊ मरण पावलेला. तू कोण? मी हनुमान आहे. जय श्रीराम म्हणून हनुमान बाहेर आला. मही रावण म्हणला सैनिकों तैयार हो जाओ, ये बंदर घुस आया है, इसने हमारे महाराज का वध कर दिया है. राम आणि लक्ष्मणाकडे हनुमान पळत पळत गेला. मही रावण आईला पाहत बसला कसा मेला म्हणून. तू मला सोडून का गेला रे दादा? आता मी याला सोडत नाही. राम लक्ष्मणाला म्हणाले प्रभू मी तुम्हाला वाचवायला आलो, काळजी करू नका. वरती माझं पोरगही मला भेटलं आणि नळनीळ जांबुवंत अंग सुग्रीव पण आहे तिथे. राम म्हणले मला माझं धनुष्य आणून दे. मग आता मिळूनच यांचा आपण काय करू? सफाई करून टाकू. राम लक्ष्मणाचे हात सोडले हनुमानानं जे बांधलेले होते आणि धनुष्य आणून दिलं राम लक्ष्मणाचं. राम लक्ष्मण आणि हनुमान हे सगळेजण युद्ध करू लागले. आही रावणाचा तर वध हनुमानानं केलाच होता. बाकी राम लक्ष्मण आणि हनुमान हे मही रावण बाकी सैनिकाचा वध करू लागले. पण मही रावण काही मरे ना. आता आहे का अंदर की बात? राम प्रभू मही रावणाला बाण मारू लागले. बाण मारल्यानंतर बाणानं त्या मही रावणाच्या शरीराच्या रक्ताचे जितके थेंब खाली जमिनीवर पडायला लागले. त्या थेंबामध्ये ते भुंगे कुठून आले काय माहित? ते भुंगे तिथं भुंगे होते. ते भुंगे अमृत घेऊन यायला लागले आणि भुंगे आपल्या तोंडात अमृत आणून मही रावणाच्या जमिनीवर पडलेल्या रक्ताच्या थेंबात अमृत टाकू लागले. आणि अमृतन रक्त एक झालं की त्या थेंबाचा एक मही रावण तयार व्हायला लागला. अमृताने एक थेंब तयार झाला की ते असे अनेक मही रावण तिथं तयार झाले. हनुमानाचं तर डोकंच बंद पडलं. ह्यो काय ताप झाला बाबा आता? हा डोकंच काम करे ना. आता करावं तर काय करावं? काय करावं तर बिभीषणानं सांगितलं होतं काही संकट जर का आलं ना हनुमानाला सगळं बिभीषणाला माहित होतं. आही रावणाला तू मारलं जरी तरी चालेल पण आही रावणाची बायको तुझं ऐकू शकते. आही रावणाची बायको चंद्रसेना. त्या चंद्रसेनेला जाऊन विचारायचं
ती सगळं सांगेल हे कसे मारतात काय. हा महिरावण काही मरे ना बा. हनुमान म्हणला प्रभू रामा मला आज्ञा द्या, याची सेटिंगच लावून येतो मी, थोड्या वेळ तुम्ही याला निपटा, बाणानं मारत राहा, तुम्ही धनुर्धरात बघतोच याच्याकडे मी. ठीक आहे जाय. हनुमान चंद्रसेनेकडे आला. तू कोण आहे? मी हनुमान आहे. मी तुझ्या नवऱ्याला मारलं. का बरं? अगं रामाला त्यांनी चोरून नेलं होतं. मग माझ्याकडे काय काम आहे आता? माझ्याच नवऱ्याला मारून माझ्याकडे काय काम आहे? तुझ्या नवऱ्याला मारलं की पण तो तुझा धीर नाही का? तो काही मरण भाऊ आमच्याकडून. काय भानगड आहे ते सांग म्हटले बा. भानगड काय आहे नेमकी? मरण काहून? आणि आमचे प्रभू राम त्याला मारू लागले तर त्याचे रक्ताचे थेंब खाली जमिनीवर पडायला लागले आणि तो एका रक्ताच्या थेंबातून तो कस काय पुन्हा तयार व्हायला लागला. तर आई रावणाची बायको चंद्रसेना म्हणली मी तुला सांगते पण मी काहीतरी घेईन भाऊ, फुकट नाही सांगणार, कारण फुकटचं काही महत्व नसतं. म्हणले काहीतरी घेईन. देतो का म्हणले मला? म्हणले देतो पण काय पाहिजे ते सांगा आधी. ती म्हणली मला महानवरा तू मारला ना, मग मला राम पाहिजेत, मला राम पाहिजे, मला रामाचं बायको व्हायचं. आता यानं रामाला विचारलंच नाही भाऊ. रिक्वायरमेंट ॲज अ टाइम, समय की मांग थी प्यारे, विचार करने का कोई मौका नहीं था. मी विचारून येतो ना असं तसं काही नाही. हनुमानाला वाटलं रामन सीता पाहून घेते. आता याला माहिती एक बाणी एक पत्नी एक वचनी आहे. सीतेशिवाय रामाच्या जीवनात दुसरं कोणी नाही. पण ती म्हणली मला राम पाहिजे. तू जर का मला राम आणून देत असला तरच मी तुला सांगते की तो महाधीर कसा मरण. यानं पुढचा मागचा विचारच केला नाही. हनुमानानं लगेच तिच्या हातावर हात देऊन टाकला. ठीक आहे तुझा धीर मिला तर मी तुला रामाला तुझ्याकडे घेऊन येतो, माझं वचन आहे. रामाला न विचारतात रामाला तुझ्या घरी आणतो मी. ठीक आहे. मग म्हणले मग ही रावण कसा मरतो ऐक. भृगु ऋषी, स्वर्गातली कथा आहे. ज्या भृगु ऋषीनं विष्णूच्या छातीत लात मारली, ते भृगु ऋषी स्वर्गातली एक सुंदर अप्सरा रंभा, त्या रंभेचं रूप पाहिलं भृगु ऋषीने आणि रंभेच्या रूपावर मोहित झाले भृगु. रंभा काही थांबे ना. रंभा पुढे पळायला लागली, भृगु पाठीमागे पळायला लागले. रंभा पुढे पळते, भृगु पाठीमागे पळतात. रंभेला पाहून भृगु ऋषींचं रेतच खाली झालं. रंभेच्या पाठीमागे पळता पळताच त्यांचं वीर्य रेत या भारताच्या जमिनीवर गळून पडलं. ज्या जागेवर गळून पडलं ते रेत दोन ठिकाणी पडलं. एकाचा झाला अहिरावण आणि दुसऱ्याचा झाला महिरावण. आही म्हणजेच भूमी आणि मही सुद्धा भूमी. पृथ्वीला दोन नावं आहेत शास्त्रामध्ये. आही म्हणजे पृथ्वी आणि मही म्हणजे पृथ्वी. हे आही मही रावण कसे झाले म्हटले? भृगु ऋषी आणि रंभेच्या मुळे झाले. बरं दोघं झाले, दोघांना तपश्चर्या केली. आही रावणानं पाताळाचं राज्य मागितलं आणि मही रावणानं शंकराला प्रसन्न करून घेतलं. शंकराला मही रावण म्हणला मला अमर करा. म्हणले अमर तर तुला करू शकत नाही, पण तू बऱ्याच दिवस जिवंत राहशील आणि कोणताच योद्धा तुला मारू शकत नाही अशी करामात करतो. म्हणले काय करतो? म्हणले पाताळामध्ये एक गुप्त कुंड तयार करून देतो तुला अमृताचं. कोण म्हटले? शंकर. आणि ते गुप्त कुंड फक्त तुलाच माहीत असेल. आणि त्या गुप्त कुंडामध्ये अमृत राहील आणि त्या गुप्त असलेल्या अमृताच्या कुंडाचं संरक्षण भोंगे करतील. शंकर म्हटले कोणाला? महिरावणाला. पाताळामध्ये एक गुप्त अमृताचं कुंड राहील आणि त्याचं संरक्षण भोंगे करतील. आणि जेव्हा तुझ्यावर मरण्याचा प्रसंग येईल, जगातला कोणताही जरी युद्ध आलं त्याचं डोकं बंद पडेल, तो तुला मारू शकणार नाही म्हणले लवकर. ज्याला फक्त हे कोलं उडगडलं तोच तुला मारू शकेल, नाही तू मारणारच नाही म्हणले. आहे की नाही? जेव्हा तू मरशील, जेव्हा लोक तुला शस्त्रानं मारतील, अस्त्रानं मारतील आणि जेव्हा तुझ्या रक्ताचे जे थेंब आहेत ना म्हणले हे जमिनीवर पडतील ना, तेव्हा हे भुंगे ऑटोमॅटिक जागी होतील. त्या भुंग्याला लगेच कळेल की आमचा स्वामी संकटात आहे. जेव्हा तुझ्या रक्ताचा एक जरी थेंब म्हणले जमिनीवर पडला, शंकर म्हणले एकही रक्ताचा थेंब तुझ्या शरीरातला या जमिनीवर पडला तर हे भुंगे काय करतील? सणासन आपल्या तोंडामध्ये अमृताचे थेंब घेतील आणि अमृताचे थेंब तुझ्या रक्ताच्या थेंबात टाकतील. एक अमृताचा थेंब तुझ्या शरीराच्या एका रक्ताच्या थेंबात पडला, त्याच्यापासून तू एक मही तयार होशील. आणि हे केवळ चालेल जोपर्यंत त्या अमृताच्या कुंडाचा सर्वनाश होत नाही आणि सगळे भुंगे मारल्या जात नाही तोपर्यंत तुझा सर्वनाश नाही. हे कोणाला माहीत होतं? हे चंद्रसेनेला माहीत होतं. हे चंद्रसेनेनं कवा सांगितलं हनुमानला? तू रामाला जर का माझ्याकडे आणत असला तर. यानं वचन देऊन टाकलं. सगळं हनुमान बुद्धिमताम वरिष्ठम काम साधली उसने आ गया. जेच हनुमान आला आणि जेच गादा घेतली रे बुवा, भुंगे पळत सुटले. भुंगे दिसले की गाद्यानं मारायला लागला आणि अमृताचं कुंड फोडून टाकलं. आणि सगळे भुंगे मारले. पण एक भुंगा हनुमानाला शरण आला. ते म्हणलं मला नको ना मारू. म्हणले माझं काम करशील का? मग ते म्हणले करीन. म्हणले काय करायचं आहे? म्हणले पाय ह्यो मही रावण मेला का? ह्यो मही रावण मेल्यानंतर तुला गुपचूप चंद्रसेनेच्या घरी जायचं आहे. बरं हां. आणि चंद्रसेनेच्या घरी जाऊन काय करायचं आहे? हनुमानानं चंद्रसेनेला सांगितलं होतं रामाला तुझ्या घरी आणतो.
राम तुझी इच्छाही पूर्ण करतील, पण रामाला बसायला जो पलंग टाकशील ना तो पलंग एकदम असा टाईट आणि कडक असला पाहिजे. पलंग जर का फुसका असला आणि पलंग जर का तुटला तर एकही मिनटं तुझ्या इथं राम थांबणार नाही. ती म्हणली पलंग कसं काय तुटन, मी काय फुसका पलंग थोडी ठेवणार आहे, मी पक्का पलंग ठेवणार आहे ना. काय बुद्धी आहे हनुमानाची, कुठलच्या कुठं जोडली बा. ते कुंड तोडून टाकलं, फोडून टाकलं लोकडेश्वरानं बरं का आपल्या, असं तोडून टाकलं, फोडून टाकलं. सगळे भुंगे मारून टाकले. भुंगे काऊन मारले, कारण भुंगे जर का जिवंत राहिले असते तर त्यांनी पुन्हा ते टाकलं असतं ना अमृत त्या थेंबामध्ये. भुंगे मारून टाकले, कुंड फोडून टाकलं. एक भुंगा म्हणला मला नको मारू, म्हणले माझं काम कर. काय मही रावणाला मारल्यावर चंद्रसेनेच्या घरी जाय आणि चंद्रसेनेच्या घरी जाऊन एक काम कर, भुंगम कुर्तडम काष्टम पडतम भुस्कटम भूमिम. काही काही लोक म्हणले संस्कृत येत नाही ना, नुसतं टीम द्यायचं. मला एक जण म्हणला अनुस्वारम देम संस्कृत हम. भुंगम कुर्तडम काष्टम पडतम भुस्कटम भूमिम हे संस्कृत असतंय म्हटले. त्या भुंग्याला हनुमाना सांगितलं तुला जिवंत सोडलं, पण एक काम कर, माझं चंद्रसेनेच्या घरी जाय, तिला दिसू नको, आणि तिनं रामासाठी जो पलंग टाकला ना खालून तो हा कार्यक्रम सुरू कर. भुंगे काय करतो, कुरतडीत असतो, असं कुरतडून टाक, असं कुरतडून टाक्यो. म्हणले राम बसल्या बसल्याच पलंग तुटला पाहिजे. तो म्हणला ठीक आहे. चंद्रसेनेनं रामाच्या प्रतीक्षेमध्ये पलंग तयार करून ठेवला. जिवंत ठेवलेल्या भुंग्याला हनुमानानं तिकडं पाठवून दिलं. भुंग्याच्या कामाला लागला. रामाला सांगितलं कुंड, हनुमानानं फोडून टाकलं आणि मग सगळे भुंगे मारून टाकले. अनेक बाणानं अनेक महींचा वध केला आणि शेवटी एका महीचा वध हनुमानानं रामानं केला. आणि राम लक्ष्मणाला घेऊन सुखरूप हनुमंतराय वरती महिकावती जवळ आले. मकर ध्वजाला आशीर्वाद दिला, त्यालाही बरोबर घेतलं आणि नळनीळ जांबुवंत सुग्रीव अंगद यांना बरोबर घेऊन प्रभू रामाला आणि लक्ष्मणाला घेऊन वापस आले. बोलिये सीतारामचंद्र भगवान की जय. अहिमही रावणाला मारल्यानंतर प्रभू रामाला हनुमान म्हणाले माफ करा मला, मी तुमच्या माघारी एक वचन दिलं. म्हटले काय केलं. मही रावण मरत नव्हता म्हटले, त्याच्या बायकोनी वचन घेतलं की मला रामासोबत लग्न करण्याची इच्छा आहे, मला रामाचं स्वरूप भोगण्याची इच्छा आहे, म्हणून तुम्हाला तिच्या घरी चालावं लागेल. अरे हनुमाना हे काय केलं तुला माहिती नाही, मी एक बाणी एक पत्नी एक वचनी आहे. देवा पुढचं मी केलं, तुम्ही चाला, फक्त पलंगावर जाऊन बसा आणि पलंग तुटला लगेच उठून या, पुढचं मी निपडतो म्हटलं. रामाला घेऊन भगवान हनुमान चंद्रसेनेच्या घरी आले. आनंदाला पारावार नाही चंद्रसेनेच्या. राम माझा पती होणार या आनंदामध्ये तिने रामाचं आदरातिथ्य स्वागत सत्कार केला. आणि प्रभू राम जसे पलंगावर बसले, पलंग तुटून पडला आणि प्रभू उठले. आणि हनुमान म्हणले मी तुला आधी सांगितलं होतं चंद्रसेने की पलंग तुटला नाही पाहिजे, तिच्या लक्षात आलं, हे तूच केलं, आता मी तुला श्राप देते म्हटले. रामानं मध्यस्थी केली, हनुमानाची याच्यात काही चुकी नाही. म्हटले तुझ्या नवऱ्याला आणि तुझ्या दिराला मारणं आवश्यक होतं, ती काळाची गरज होती. आणि ऐक, तू या जन्मामध्ये, रामानं सांगितलं चंद्रसेनेला, या जन्मामध्ये माझी मूर्ती भोग तुझ्या हृदयामध्ये. का, कारण की या जन्मामध्ये मी एक बाणी एक पत्नी एक वचनी मर्यादा पुरुषोत्तम आहे. पुढच्या जन्मामध्ये मी रामकृष्ण होईल आणि माझ्या 16,108 बायका असतील ना, त्यामध्ये तू 2 नंबरची पत्नी होशील. चंद्रसेनाचं सत्यभामा झाली, 17जिताची मुलगी. 17जितम स्वतनयाम कृष्णाय कृत किल्बिष सबंतकेन मणिना स्वयमुद्यम दत्तवान. भागवतातला श्लोक आहे. कृष्णाची पत्नी सत्यभामा म्हणजे चंद्रसेना होती मागच्या जन्मातली. आता इकडे खूप झालं, सगळं मेघनाथ वगैरे गेले, रावणाचे सगळे पुत्र मारले गेले. शेवटी रावण युद्धासाठी युद्धभूमीवर आला. मंदोदरी रुदन कर भारी उरताडन बहुभाती पुकारी. नगर लोक सब व्याकुल सोचा सकल कही दस कंदर पोचा. तिनहि ज्ञान उपदेशा रावण अपुन मंद कथा शुभ पावन. परोपदेश कुशल बहुतेरे जे आचरही ते नरन घनेरे. रावण युद्धा करता युद्धभूमीमध्ये आला. रावणाचा रथ पाहून सुग्रीवानन हनुमंतानं दातावर दात रगडले. का, कारण की रावणासारखा रथ त्या काळामध्ये कोणाकडेच नव्हता. म्हणले राम तर पायी पायीच होते. रावणाचा जो रथ होता तो ब्रह्मदेवाच्या हस्ते निर्मित होता. शत्रूचं एवढं ऐश्वर्य पाहून वानरांना सहन नाही झालं. रावण आणि लक्ष्मणाचं युद्ध सगळ्यात पहिले चालू झालं. आणि रावण मूर्छा, रावणाच्या यज्ञाचा विध्वंस सांगितला. राम रावणाचं युद्ध आहे. प्रभू राम रावणाला म्हणले जा, तुझे सगळे मुलं वगैरे मरण पावले आहेत, तू आता उद्या ये, ऐश्वर्य भोगून ये, बायका पोरांना भेटून ये, कारण की उद्या तुझा अंतिम दिवस आहे. रावण घरी गेला.
रात्र संपली, दुसरा दिवस उजाडला, रावणाचा अंतकाळ समीप आलेला आहे. रावण पुन्हा रथामध्ये बसला. प्रभू रामचंद्र पायी पायी आहेत. युद्ध सारख्या लोकांमध्ये व्हावं, सारख्या स्थितीत व्हावं म्हणून इंद्रानं रथ पाठवला. स्वर्गातून रामाकरता इंद्रानं रथ पाठवला आणि रथामध्ये मातली नावाचा सारथी आहे. इंद्राला भगवान रामानं प्रणाम केला. रथाला प्रणाम करून 3 परिक्रमा मारल्या. मातलीला प्रणाम केला. रथामध्ये प्रभू आरूढ झाले आणि इंद्रानं पाठवलेल्या मातली सारथ्य करत असणाऱ्या रथामध्ये प्रभू राम बसले आणि रामन रावणाचं युद्ध चालू झालं. घनघोर युद्ध, पूरा संसार देख रहा है प्रभु राम और रावण का युद्ध. न तो राम परास्त हो रहे, न तो रावण. दशानन रावण आहे. बाणावर बाण प्रभु राम दशानन रावणाच्या गळ्याला मारू लागले. रावण की दसों गर्दने कटकर जमीन पर गिरने लगी, लेकिन पुनः उठ करके वह स्थान पर लगने लगी. रावणाचे दाही शिर जमिनीवर पडू लागले आणि पुन्हा चिटकू लागले. असं का होतंय? खूप वेळ झालं, रामाच्या लक्षात आलं नाही. मग बिभीषण आला आणि बिभीषणाने रामाच्या कानात सांगितलं की दुष्ट ऐसे नाही मरेगा. बिभीषण कानात काही सांगू लागला, रावणाचं तळपायची आग मस्तकाला गेली. ऐसे नहीं मरेगा प्रभु, ये जब तक आप इसके नाभि पर तीर नहीं चलाओगे. याच्या बेंबीमध्ये एक अमृतकुपी आहे. बाण तुम्हाला याच्या बेंबीमध्ये मारावं लागेल. याच्या बेंबीमध्ये अमृतकुपी जी आहे ना, तिथे जर का तुम्ही बाण मारला हा मरण पावेल. तसं मरणार नाही. शत्रूकडे जातो आणि शत्रूला माझं मरण सांगतो, थांब तुला दाखवतो. रावणानं शक्ती मारून फेकली बिभीषणालाच. ती शक्ती भगवान रामानं झेलली, बिभीषणाला वाचवलं आणि शेवटी अंतकाळ समीप आला रावणाचा. धनुष्याला निर्वाण बाण लावला प्रभू रामानं आणि रावणाच्या बेंबीच्या दिशेनं त्या बाणानं कूच केली. तो बाण तसा सट दिशे आला आणि रावणाच्या वर्म म्हणजे बेंबीच्या स्थानावर जाऊन लागला. आतमध्ये बेंबीच्या तिथे जी अमृतकुपी आहे ती फुटली आणि तत्क्षण रावण रथावरनं खाली पडला जमिनीवर. रावण खाली पडल्यानंतर सगळेजण त्याच्या अवतीभोवती जमा झाले. रावण रडू लागला. बिभीषणाला म्हणला, बंधू मला माफ कर, मी माझ्या हट्टापायी लंकेचा एवढा विध्वंस करून टाकला. राम लक्ष्मण हनुमंत सुग्रीव नळनीळ सगळे जवळ. रामाला रावणानं मारताना प्रणाम केला. मुझे पता था भगवान, आप भगवान ही हो, लेकिन अब क्षत्रियों का धर्म मैंने पाला है. रावण मरणार हे कळालं. मंदोदरी सहित 80,000 बायका आल्या. रावणाची 1,00,000 मुलं आणि 1,25,000 नातू तर मारल्या गेले होते. कुंभकर्ण मारला गेला होता. 80,000 बायका रडू लागल्या. रडू नका म्हटले. रावणानं प्राण सोडला. धाय मोकलून रडायला लागल्या. बिभीषणाला रामानं सांगितलं, बाबा या तुझ्या भावाच्या बायकाला तिकडं घेऊन जाय, मला बघवल्या जात नाही. राम प्रभू लक्ष्मण बाजूला जाऊन बसले. बिभीषणानं समजूत काढली, जो होना था होने को कोई नाही टाल सकता. बायकांना घरी पाठवून दिलं. रावणाचे अंतिम संस्कार तिथे करण्यात आले आणि ब्रह्मदेवानं या ठिकाणी रावणाचे अंतिम क्रियेचे मंत्र म्हटले आहेत. ब्रह्मदेवाला डायरेक्ट बोलवलं. आपल्याकडे माणूस मरण पावल्यानंतर आपण डायरेक्ट अग्निदान देतो, पण मंत्रोक्त अग्निदानाला विशेष प्राधान्य आहे शास्त्रामध्ये. ते भेटत नाही. त्याला ब्राह्मण लोक घाबरतात. भाऊ अवघड विधी येतो, काही हुकलं चुकलं म्हणजे झालं वाटोळं. इकडं काही थोडं हुकलं चुकलं तर काय हरकत नाही मोरे साहेब, काय हरकत आहे, कोण पाहत आहे. पण तिकडं अरे बाप, मरण पावल्यानंतर कुठं तूप टाकायचं, कुठं पिंड ठेवायचं. मोठमोठाले नेते टीव्हीवर दाखवतात ते अग्निडाग. रावण मरण पावला. रावण मरण पावल्यानंतर काही वानर मरण पावले होते ना ज्या युद्धामध्ये, काही अस्वल मरण पावले होते. देवराज इंद्र आला आणि इंद्रानं हातामध्ये घागर घेतली अमृताची आणि मरण पावलेले जे लोक आहेत त्या सर्वांच्या मुखामध्ये अमृताचे थेंब इंद्रानं टाकले. युद्धामध्ये मरण पावलेले वानर आणि अस्वल उठून बसले. आनंदाला पारावार नाही. ते अस्वल उठून बसल्याच्या नंतर शौच निवृत्ती झाली आणि शौच निवृत्तीच्या नंतर चांगल्या मुहूर्तावर भगवान रामानं, रावणाच्या वधानंतर भगवान रामानं बिभीषणाला अगोदर राज्याभिषेक केला. त्याला विधिवत राजा केलं. त्याच्या आज्ञेनं ज्याच्या भूमीमध्ये जये गावी करावा वास तयासी नसावे उदास, ज्या गावामध्ये राहतो ना त्यांच्या मर्जीच्या विरोधात काही करू नये म्हटले. म्हणून रामानं अगोदर काय केलं, रावणाचा वध झाल्यानंतर शौच निवृत्ती होऊ दिली. 14 दिवस होऊन जाऊ दिले. सीतेला एकदम तिकडून आणलं नाही, 14 दिवस होऊन जाऊ दिले. मेलेले
वानर आणि अस्वल जिवंत केले इंद्राला सांगून अमृत टाकून. शौच निवृत्ती झाली, चांगला मुहूर्त पाहिला. बिभीषणाला राज्याभिषेक केला, कारण कुंभकर्ण रावण मरण पावले होते, रावणाचे सगळे मुलं नातू मरण पावले होते. बिभीषण राजा झाला. बिभीषणानं सगळ्या वानरांना अस्वलांना कपडे वाटले आणि मग बिभीषणाच्या आज्ञेनं भगवान रामानं बिभीषणालाच हनुमानाला सीतेच्या अशोक वाटिकेत पाठवलं आणि रामाने रावणाचा वध केला. आणि तुम्हाला प्रभू राम घ्यायला आले, तुम्हाला बोलवलं. सीता मायावी होती, आनंदाला पारावार नाही, धाय मोकलून रडायला लागली माता सीता. सरमा बिभीषणाच्या बायकोचं नाव आहे. आणि त्रिजटा, सरमा आणि त्रिजटा या दोघींनी माता सीतेच्या विणेमध्ये हात घातला आणि माता सीतेला स्नान घातल्याचा उल्लेख आहे. आणि माता सीतेला स्नान घालून त्यांनी पालखीमध्ये बसवलं. पालखीचे जे 4 खांदेकरी असतात, समोरचे 2 खांदेकरी हनुमान आणि बिभीषण, लंकेचा राजा स्वतः प्रभू रामाच्या बायकोच्या पालखीला खांदा देतोय. आपला लोकडेश्वर हनुमान खांदा देतोय. पाठीमागे 2 सेवक आहेत. सीता माँ को पहली बार देखने वाले हैं. 72 कोटी अस्वलांची लाईन लागली आहे, 56 कोटी गोलांगुलीची लाईन लागली आहे. माँ सीता आएगी, हम दर्शन करेंगे. पालखी रामासमोर आली माता सीतेची अशोक वाटिकेतून आणि सीता मातेनं आपला जो चेहरा आहे तो असा झाकून घेतलेला होता पदरानं. सगळेजण माँ सीता आ गई, माँ सीता आ गई, हमको दर्शन करना है, हमको दर्शन करना है. लेकिन माँ सीता मुखही नहीं दिखा रही है. सीता चेहरा दाखवत नव्हती. मायावी सीता हे सांगण्याकरता आहे. स्वरूप आहे सीतेचं, वेदवती आहे, तिरुपती बालाजीची पत्नी आहे पद्मावती ती सीता. चेहरा दाखवत नाही का माहिती आहे? माता, आमच्या ज्या माता माऊल्या आहे, सौंदर्य ये दिखाने की चीज नहीं है मेरे माता बहनों, वो ढक कर रखने की चीज होती है सौंदर्य. शास्त्र सांगतं स्त्रीनं आपला चेहरा जो आहे ना तो आपल्या पतीशिवाय कोणालाच दाखवायचा नाही. आणि गुरुचरित्रात तर असं लिहिलं आहे की आपला पती घरी नसताना आमच्या माता माऊल्यांना जास्त मेकअप सुद्धा करायचं नाही. हे नीट वाचून घ्या 53 अध्यायचं, म्हणजे आपल्या लक्षात येईल. इतक्या डिटेल्स आहे याच्यात, या ग्रंथात एवढ्या डिटेल्स याच्या जगात कुठेच भेटणार नाही. आपले पतिदेव जर का बाहेरगावी असतील तर शृंगार नाही करायचं म्हटले, आणि पती असतानाच चेहरा दाखवायचा. पण आता हे कलियुग एवढं इतकं टेन्शन नाही. पण आता याच्यात रामायणात ते वर्णन आलं. सीता चेहराच दाखवेना ना बाकीच्यांना का? सीता म्हणली मेरे पति के आज्ञा के बिना मैं चेहरा नहीं दिखा सकती. का? कारण की लग्न झालेल्या स्त्रीनं नवऱ्याशिवाय कोणाला चेहराच दाखवणं असं शास्त्र होतं. आजकाल आपण लग्नाच्या आधी खूप चेहरा दाखवतो आणि मग काय होतं, मग रिकामं लव जिहाद फ्यू जिहाद हे रिकामे कामं व्हायला लागले. सनातन धर्माचं वाटोळं हानी व्हायला लागली. तिकडे ते अकोल्याला नको ते मॅटर झालं. अकोल्याला एका मूर्ख मास्तरनं 6 वर्षाच्या मुलीला नको ती चित्र दाखवून बलात्कार केला. बदलापूरला 3 वर्षाच्या मुलीवर मास्तरनंच बलात्कार केला. छत्रपती संभाजीनगरला बहुतेक ऑगस्ट महिन्यामध्ये, मला वाटतं आता डिसेंबर चालू आहे, ऑगस्ट सप्टेंबर, 4 महिन्यापूर्वी पूजा नावाच्या मुलीनं लव जिहादमध्ये आत्महत्या केली. 12वीच्या एका मुलीनं अहमदनगर जिल्ह्यामध्ये आत्महत्या केली, 12व्याच्या मुलीनं. आणि म्हणून माझं परत सांगणं आहे, मी सांगतो मोबाईलमध्ये कीर्तनमध्येही सांगितलं, जाता जाता एक संदेश तुम्हाला, घरचे जे मुलं मुली त्यांच्याकडे आपण लक्ष दिले पाहिजे, त्यांचे मोबाईल चेक केले पाहिजे. उदाहरणार्थ घरचा मोठा माणूस असू द्या का छोटा असू द्या, बाई असू द्या माणूस असू द्या, पोरग काट्टा काट्टी कोणी असू द्या, त्यांच्या मोबाईलला पॅटर्न नसता कामा नये. पॅटर्न जर का असलाय तर समजायचं देअर आर समथिंग रॉंग टॉप ऑफ द बॉटम, दाल में कुछ काला है. ज्याच्या मोबाईलला पॅटर्न आहे ना, हे घ्या भाऊ, आपलं पॅटर्नच नाही, कोणी घ्या चेक करा, काय करता चेक करायचं. काही महाराज लोक आपला मोबाईल सांगचाल सुद्धा देत नाही. हे माझे मॅनेजरकडे मोबाईल असतो, कुछ काला है ही नहीं ना भैया, तो क्या काला करोगे, कुछ है नहीं. तो ज्याच्या मोबाईलला पॅटर्न आहे, फेस लॉक आहे किंवा थंब लॉक आहे किंवा काही आकडा टाकलेला आहे, समजा ये बहुत बडा छुपा रिस्तम है. आपण लक्ष द्या, मी कळकळीचं सांगतोय तुम्हाला. पेपरला बातम्या येत नाही आहेत. आमच्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामधून कमीत कमी रोज 6 मुली पळून जातात. 6 रेट ठरलेले आहे. बामणाची पोरगी पळून नेली तर 12 लाख, मराठीची पळून नेली तर 10 लाख, मारवाड्याची पळून नेली तर 8 लाख, इतर पळून नेली 6 लाख, असे रेट टाईट झालेले आहे. ते लवजियात थोडं कमी झालं, वरती सरकार योगीचं वगैरे आलं म्हणून बरं आहे. आपण कोणत्या पार्टीचे नाही आहे, पण याच्याकरता सनातन हिंदू धर्म गरजेचा आहे. आपण मुलींकडे लक्ष दिलं पाहिजे. मुलींना पाळणं खूप अवघड झालं आहे, बरं खूप अवघड झालं आहे. खूप लक्ष दिलं पाहिजे, खूप लक्ष आवश्यक आहे. याचा अर्थ मुलाला सांडासारखं सोडायचं असं नाही. मुलाकडे पण लक्ष द्यायचं आहे, मुलाकडे पण लक्ष द्यायचं आहे आपल्याला, असं नाही. पण मुलीकडे विशेष आपल्याला लक्ष देणं गरजेचं आहे. मुलींची काही चुकी नसते. ते वयच आहे म्हणले 16 वर्ष धोक्याचं ग बाई, धोक्याचं. बस 16 ते 20 मध्ये थोडा तोल सावरला गेला, म्हणजे नंतर माणसाचं सगळं निपटलं. 16 ते 20 मध्ये थोडा खतरा आहे. म्हणून 16 ते 20 मध्ये पण आजकाल फॅडच असं आलं की प्रत्येकाला लवकर मोबाईल भेटायला लागला. 16 ते 20 मध्ये मोबाईल नाही भेटला तर बरं होईल.
हे व्यक्तिगत माझं मत आहे, तुम्ही सिरियस घ्यावंच असं नाही, पण जगामध्ये ते खूप त्याची हानी चालू आहे म्हणून मी आपल्याला सांगतोय. माता सीता म्हणाली पतीसमोर चेहरा दाखवू नये, पण रामानं शास्त्र सांगितलं पती नसताना चेहरा दाखवू नये, पण पती जर का असला तर पतीच्या आज्ञेनं स्त्री चेहरा दाखवू शकते. तिनं सर्वांना दर्शन दिलं. इथे आनंदाला पारावार नाही आहे. आणि त्याच्यानंतर मग रामाची जायची तयारी झाली. हनुमानाला पुढे पाठवलं पत्र घेऊन. रामाने रावणाचा वध केला, माता सीतेला प्राप्त केलं, बिभीषणाला राजा केलं. पुष्पक विमानामध्ये प्रभू राम येत आहेत. 14वा वर्षाचा हा शेवटचा दिवस आहे. नंदीग्रामावर जाऊन खबर दे भरताला की मी येतोय. त्या निषादराज गुहकाला केवटाला घे, सगळ्यांना सांगा आपल्याला सगळ्याला घेत 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 आपल्याला पुढे जायचं आहे. इथे युद्धकांडाला पूर्णविराम आहे. बोलिये सीतारामचंद्र भगवान की जय. बोलिये सियावर रामचंद्र की जय. पवन सुत हनुमान की जय. युद्धकांड आणि लंकाकांडानंतर रावणाचं जे पुष्पक विमान होतं ते बिभीषणानं सज्ज केलं. इति श्रीमद रामचरितमानसे सकल कलिकलुष विध्वंसने षष्ठ सोपान लंका युद्धकांड संपूर्णम. श्री गणेशाय नमः. श्री जानकी वल्लभो विजयते. श्रीरामचरितमानस सप्तम सोपान उत्तरकांड. के कंठाभनीलं सुरवर विलसद्वि प्रभादाब्ज चिह्नं शोभाढ्यं पितमस्त्रं सरसी जनयनं सर्वदा सुप्रसन्नं पानो नाराचचापं कपीनिकरयुतं बन्धूनां सेव्यमानं नौमिड्यं जानकीशं रघुवरमनिशं पुष्पकारूढरामम्. मयूरकंठाच्या कांती समान हरिताभनील वर्ण. सगळ्या देवतांमध्ये श्रेष्ठ राम. ब्राह्मणांच्या भृगुजींच्या चरणकमलाच्या चिन्हानं सुशोभित शोभायुक्त पितांबरधारी. पिवळा पितांबर, कमलनेत्र, कमळाच्या नेत्र फुलासारखे डोळे त्या रामाचे. सदा परमप्रसन्न हातात बाण आणि धनुष्य धारण केलेले वानर समूहानं युक्त बंधू लक्ष्मणजीकडून सेवित स्तुती करण्यास योग्य श्री जानकीजींचे पती रघुकुल श्रेष्ठ पुष्पक विमानावर आरूढ झालेल्या श्री रामचंद्रजींना मी निरंतर नमस्कार करतो. श्रीमद परमहंस गोस्वामी तुलसीदासजी उत्तरकांडामध्ये रावणाला मारलेल्या रामाला आता नमस्कार करत आहेत. याच्या आधी जी स्तुती चालली होती रामाची ती रावणाला मारण्याच्या आधीचे राम, आता रावणाला मारल्यानंतरचे राम. विशिष्ट मर्यादा पुरुषोत्तम हे पदवी प्राप्त करून राम वापस चालले आहेत. कौसलेंद्र पद कंज मंजुलो कोमलावज महेश वंदितो जानकी कर सरोज लालितो चिंतकस्य मन भृंग संगिनो. कौसलपुरीचे स्वामी श्री रामचंद्रजीचे सुंदर आणि कोमल दोन्ही चरण कमल ब्रह्माजी आणि शिवजी द्वारा वंदित आहेत. श्री जानकीजींच्या चरण कर कमलाद्वारा स्नेह केलेले आहेत आणि चिंतन करणाऱ्यांच्या मनरूपी भ्रमणाचे नित्यसंगी आहेत. अर्थात चिंतन करणाऱ्याच्या मनरूपी भ्रमर नेहमी त्या चरण कमलात वास करीत असतो. कुंद इंदूदर गौर सुंदरम अंबिकापतीमभीष्ट सिद्धीदम कारुणिक कल कज्जलोचनम नौमी शंकर मनंगमोचनम. कुंदाचे फूल चंद्रमा आणि शंखचक्राप्रमाणे सुंदर गौरवर्ण जगज्जननी श्री पार्वतीजींचे पती वांछित फल देणारे दुःखितावर सदा दया करणारे सुंदर कमलासन नेत्रवाले कामदेवापासून सोडविणारे कल्याणकारी असे श्री शंकरजींना मी नमस्कार करतो. आणि मग चालले प्रभूजी. पुढे चालल्यानंतर हनुमानाला या ठिकाणी पत्र दिलं. हनुमान पुढे निघू लागला. इकडे पुष्पक विमानामध्ये सगळेजण आरूढ झाले आणि पुष्पक विमानावरती आरूढ होऊन इकडे निघणार. तिकडे संध्याकाळ होत आली. थोडासा वेळ झाला. प्रभूंना संध्याकाळची वेळ झाली. भरत रामाची वाट पाहतोय. अजून दादा आले नाही. दादाने मला वचन दिलेलं आहे 14व्या वर्षाचा शेवटचा दिवस आहे, मी येईल. नाही आले तर माझं शरीर चितेमध्ये दहन करेल. वेदी तयारच करून ठेवलेली भरतानं अग्निकाष्ठामध्ये चिता. आणि राम येत नाही हे जाणून भरतानं हातामध्ये कोलीत घेतलं आणि कोलीत घेऊन उडी मारणार तितक्यात हनुमान आले. हनुमान आधी जाताना निषादराज गुहकाला भेटले. गुहका बाबा तू ओळख करून दिली होती रामाची केवटासोबत, म्हणून रामाला जहाजेत बसून वनवासात जाता आलं. तुला सोबत घ्यायचं आहे बरं, तयार राहा. राम विमानात येत आहेत. बायकाला पोराला सगळ्याला घे विमानात बस, केवटाला सांगितलं. आणि भरत आपलं शरीर अग्निकाष्ठामध्ये दहन करणार. अरे रुको भरत भैया रुको जरा, इतनी जल्दबाजी ठीक नहीं भैया, और 2-4 घंटा आगे पीछे हो गए तो क्या. सुग्रीव, हनुमंत, बरेच सेना, वानर, बिभीषण हे सगळे जण अयोध्येमध्ये येण्यासाठी सज्ज झालेले आहेत. चांगला मुहूर्त पाहावा. जुन्या काळात बिना मुहूर्ताचा आतमध्ये प्रवेश नसायचा.
वशिष्ठ गुरुदेव म्हणले 3 दिवस बाहेरच थांबा, मुहूर्त चांगला नाही आहे. कारण की लग्न उशिरा लागलं, लग्नाचा मुहूर्त बदलला, अनर्थ झाला. आता काही चूक करायचं नाही आपल्याला, थांबा थोडं 3 दिवस. सगळ्यांची व्यवस्था, भव्य छावण्यांची निर्मिती करण्यात आली. वाल्मिकी रामायणात लिहिलं. आणि असे पर्वताचे पर्वत तयार केले, अन्नाचे, भाताचे, कोशिंबिरीचे, खाजा, करंजा. रामायणात शब्द आले ते 56 कोटी गोलांगुले, 72 कोटी अस्वले, बिभीषण, हनुमंत, नळनीळ, जांबवंत, सुग्रीव, हे जे सगळे होते 3 दिवस यांच्याकरता अशी जेवायची व्यवस्था केली आहे. त्याच्या लोकांनी खाजा, करंजा, मालू, चकोर, बुंदी हे सगळं वर्णन आहे. आणि मग 3 दिवसानंतर रामाच्या अयोध्येमध्ये प्रभू राम प्रवेश करू लागले. चांगला मुहूर्त पाहण्यात आला. पुरी अयोध्या सज गई है. आज 14 वर्षापासून जी अयोध्या आतुरतेनं भगवान रामाची वाट पाहत आहेत, ती अयोध्या आज आनंदित आहे. भगवंताच्या स्वागताकरता राम, लक्ष्मण, सीता, भरत यांना घेण्याकरता अयोध्येच्या प्रवेशद्वारावर शत्रुघ्न, सुमंत, कौसल्या, सुमित्रा, आणि वशिष्ठ गुरुदेव हे सगळे जण त्या ठिकाणी गेले. आणि मग जेव्हा भगवान रामजी हे अयोध्येमध्ये प्रवेश करतात, अवधपुरी अतिरुचिर बनाई, देवन सुमन पृष्टि झरिलाई. राम सिया राम, सिया राम, जय जय राम. राम सिया राम, सिया राम, जय जय राम. ओ राम कहाँ से बकन्ह बुलाई, प्रथम सखन अनबा बहु जाई. राम सिया राम, सिया राम, जय जय राम. राम सिया राम, सिया राम, देखो, जय जय राम. राज तिलक की करो तैयारी, आ रहे हैं भगवाधारी. राज तिलक की करो तैयारी, आ रहे हैं भगवाधारी. अरे राज तिलक की करो तैयारी, आ रहे हैं भगवाधारी. राज तिलक की करो तैयारी, आ रहे हैं भगवाधारी. आ रहे हैं भगवाधारी, आ रहे हैं भगवाधारी. आ रहे हैं भगवाधारी, आ रहे हैं भगवाधारी. हरि बोल, जय श्री राम. घर घर का हो एक ही नारा, जय श्री राम, जय श्री राम. घर घर का हो एक ताली वाजवा, हा. जय श्री राम, जय श्री राम. घर घर का हो एक ही नारा, जय श्री राम, जय श्री राम. घर घर का हो एक ही नारा, जय श्री राम, जय श्री राम. आ रहे हैं भगवा धारी, घर घर भगवा छाएगा. आ रहे हैं भगवाधारी, हर घर भगवा छाएगा. घर घर भगवा छाएगा, राम राज फिर आएगा. घर घर भगवा छाएगा, राम राज फिर आएगा. जय हो. माता जानकी संग विराजे, रघुवर दीनानाथ है. माता जानकी संग विराजे, रघुवर दीनानाथ है. भरत लक्ष्मण शत्रुघ्न जी तीनों भैया है साथ में. भरत लक्ष्मण शत्रुघ्न जी तीनों भैया साथ है. बलिहार जाते हैं रघुवर सेवा देख हनुमान की. जय हो राजा राम.
प्रभु का घर पर दीप जलाएंगे। खत्म हुआ वनवास, प्रभु का घर पर दीप जलाएंगे। अपने प्यारे राम लला की जय जयकार बुलाएंगे। अपने प्यारे राम लला की जय जयकार बुलाएंगे। जय जयकारों से गूंज उठेगी धरती भारत धाम की। जयकारों से गूंज उठेगी धरती भारत धाम की। जय हो राजा राम की जय, अयोध्या धाम की जय हो राजा राम की हो, जय अयोध्या धाम की जय हो राजा राम की जय अयोध्या धाम की जय हो राजा राम की जय अयोध्या धाम की। राज तिलक की करो तैयारी, आ रहे हैं भगवान, धूम मची है हरि नाम की। जय हो राजा राम की जय अयोध्या धाम की जय अयोध्या धाम की। राज तिलक की करो तैयारी, धूम मची है नाम की। जय हो राजा राम की जय अयोध्या धाम की। तिलक की करो तैयारी, धूम मची है नाम की। जय हो राजा राम की जय अयोध्या धाम की जय हो राजा राम की जय अयोध्या धाम की। जय हो राजा राम की जय अयोध्या धाम की जय हो राजा राम की जय अयोध्या धाम की। 14 वर्षों के बाद अयोध्या का खोवा हुआ आनंद अयोध्या में फिर लौट आया है। पूरे लोग भगवान राम के स्वागत में यत्र तत्र भाग रहे हैं। अयोध्या सजवल्या गेली, पुन्हा लोकांनी सडे टाकले, रांगोळ्या काढल्या आणि गालीचे टाकले, गुढ्या लावल्या, तोरणं लावले, आनंदाला पारावार नाही। सुग्रीव वगैरे सगळेजण सोबत इकडे तिकडे धावू लागले। सोबत आलेल्या हनुमानाला, सुग्रीवाला त्यांना सुद्धा भगवंतानं स्वतःच्या हाताने आंघोळ घातली असा उल्लेख आहे। नंतर भगवान रामानं लक्ष्मण भरत शत्रुघ्नात तिघाला पाटावर बसवून स्वतःच्या हाताने आंघोळी घातल्या लहान बाळासारखा। अनवा हे प्रभू तिनही भाऊ, अनवा आहे म्हणजे आंघोळ घातली। भगत बछाल कृपुल रघुराई, भरत भाग्य प्रभू कोमलताई, शेष कोटी सत सकलन गाई। भरतजींचे भाग्य प्रभूच्या कोमलतेचे वर्णन अब्जावधी शेष देखील करू शकत नाही। मग स्वतः भगवान रामजीनी वशिष्ठांना सांगितलं, राम तुम वनवास से आए हो, अब वनवासी के भेष का त्याग कर दो, अब तुमको राजवस्त्र पहनना है। वशिष्ठ गुरुदेवाच्या आज्ञानं भगवान रामाने स्वतःच्या जटा सोडल्या, जटाच्या वळलेल्या जटा सोडल्या, क्षौर केलं दाढी वगैरे, आणि स्वतः प्रभू राम वशिष्ठ गुरुदेवाच्या आज्ञेनं बसले पाटावरण। स्वतः स्नान केली प्रभूंनी, आणि स्नान करून प्रभू राम जे आहे, प्रभू रामानं वशिष्ठ गुरुदेव आणि त्यांना सर्वांना, प्रभू बिलो की मुनी मन अनुरागा, तुरत दिव्य सिंहासन माघा, रवि सम तेजसो बरनी न जाई, बैठे राम द्विजन सिरुनाई, जनक सुता समेत रघुराई, एक प्रहर से मुनि समुदाय, वेद मंत्र सब सुन पुचारी, नभ सर मुनि जय जगत पुकारे। राम सिया राम सिया राम जय जय राम, राम सिया राम सिया राम जय जय राम। राज तिलक हो रहा है प्रभू का। शंकर आले म्हटले, रामाच्या राज्याभिषेकाला शंकर आले, ब्रह्मदेव आले, इंद्र आले। सगळ्यात अगोदर प्रभू रामाचा राज्याभिषेक होत आहे। प्रभु रामाचा राज्याभिषेक होता है, राज तिलक कर दो। वशिष्ठ गुरुदेव ने सबसे पहले भगवान राम का राज तिलक किया और भगवान राम को राजा घोषित कर दिया अयोध्या का। प्रथम तिलक वशिष्ठ मुनि कुंभा, मुनि सब विपर आय सुदीन्हा। राम सिया राम जय जय राम, राम सिया राम जय जय राम। ओ सुत बिनु की हर्षि महतारी, ओ बार बार आरती उतारी। राम सिया राम जय जय राम, राम सिया राम जय जय राम। रामाचा राज्याभिषेक झाला।
हाथ में थोड़े चावल ले लो, वशिष्ठ गुरुदेव आप ही बन जाओ, थोड़े चावल डाल दिए आपने। ओम स्वस्ति न इंद्रो वृद्धश्रवाः स्वस्ति न पूषा विश्ववेदाः स्वस्ति नस्तारक्षो अरिष्टनेमि स्वस्ति न बृहस्पतिर्दधातु। बोलिए सियावर रामचंद्र की जय, पवन सुत हनुमान की जय, अयोध्याधीश की जय, अयोध्या धाम की जय, सरयू मात की जय, राम राज्य की जय हो। प्रभू रामाचा राज्याभिषेक झाला। प्रभू रामाला वसिष्ठानं राजसिंहासनावर बसवलं। शंकर ब्रह्मदेव इंद्र सगळे भेटले, सगळ्यांना भेटी देऊ लागले। प्रभू राम सगळ्यांना भेटी देऊ लागले। हनुमानाला काही नाही दिलं, मला काही नाही दिलं। सीतेनं गळ्यातला हार काढून दिला। हनुमान झाडावर जाऊन बसला। अरे हार घेऊन काय करतो म्हटले। हनुमानानं तो हार घेतला आणि त्याचा एक एक मणी तोडून दाताखाली रगडू लागला। म्हणले याच्यात राम सीता नाही, मला काय, जिसमें राम सीता नहीं वो एक चीज भी मुझे नहीं चाहिए, बोले एक भी चीज मुझे नहीं चाहिए। तो फिर बोले हाँ राम और सीता कहाँ है? बोले मेरे हृदय में है। और कैसे हैं? बोले जैसे सिंहासन बैठे वैसे ही है। गाने का समय नहीं है क्योंकि कथा विश्राम की ओर है। वो एक लाइन है, हनुमान ने अपना सीना चीर करके दिखा दिया जामवंत उन सबको। श्री राम जानकी बैठे हैं मेरी सीने, देख लो मेरे दिल के नगीने में। श्री राम जानकी बैठे हैं मेरी सीने में। हनुमंतानं आपल्या हृदयात तीच तशीच प्रतिमा दाखवली। सिंहासनावर प्रभू बसले। विप्रणदान विविध विधी दिन्ने, त्यांनी ब्राह्मणांना दाने दिली। ब्राह्मण को दान दिया प्रभू ने। 6 महिने वानर तिथेच राहिले। सीतेचा त्याग केला। लवकुशाचा जन्म झाला। अयोध्येत 12 वर्षाचा दुष्काळ पडला। भरत शत्रुघ्न लक्ष्मण सगळे हारले। रामही मुलांकडून हारले। मुलांनी रामाला रामायण म्हणून दाखवलं। हम कथा सुनाते राम कथा सकल गुण धाम की। 2 मुलं आहे ना, आवळे जावळे, खरा शब्द सावळे जावळे। मागून जो झाला तो मोठा, आधी जो झाला तो लहान। कुश अयोध्येचा राजा झाला। राम सीतेच्या पाठीमागे गेले, तिचा त्याग केला। वाल्मिक ऋषीच्या आश्रमात आहे। माझी चुकी नसताना तुम्ही मला धोब्याचं ऐकून सोडलत ना, आता मी तुम्हाला भेटणार नाही। सीता पुढे पळते आहे, राम पाठीमागे पळतात। एकदा तरी मला भेट, सीते मला माफ करा। नाही, जमिनीची प्रार्थना केली माता सीतेनं, जमीन दुभंगल्या गेली। माता सीतेनं जमिनीत प्रवेश केला आणि तिनं आपला अवतार संपवला। रामालाही वाईट वाटलं। राम प्रभू म्हटले सीताच राहिली नाही तर मी काय करू? रामानं ही समुद्रात उडी मारली वाल्मिक रामानुसार आणि रामाचा अवतार संपला। अवधो राम तपोवनादि गमन महतवा मृगम कांचनम वैदेहि हरणम जटायुमरणम सुग्रीव संभाषणम बाली निग्रहणम समुद्रतरणम लंकापुरी दाहनम पश्चाद रावण कुंभकर्णहननम मे तद्धि रामायणम इति संपूर्ण रामायण। आज की कथा यहाँ पर विश्राम लेती है। 7 दिन की कथा यहाँ पर विश्राम लेती है। 2 मिनट के लिए सब लोग चैन से बैठ जाइए क्योंकि कथा अभी पूर्ण नहीं हुई है। खड़े रहोगे तो दिक्कत आएगी और कुछ शब्द जो दिमाग में आने चाहिए वो सटक जाएंगे दिमाग से। झालेली कथा भगवान लोकडेश्वर महारुद्र मारुती देवता स्थापित देवता तुमच्या गावाच्या चरणामध्ये समर्पित। गेल्या 7 दिवसामध्ये कथा सांगताना बोलण्याच्या ओघामध्ये बोलण्याच्या स्पीड प्रकाशे म्हणा सर्वजण। प्रकाशे चिदानंदे चिदानंदे गतिरः गतिरः शास्त्रः शास्त्रः अलौकिकी अलौकिकी वरिष्ठं वरिष्ठं सर्वशास्त्राणां सर्वशास्त्राणां तरणीर भूत भवार्णवे प्रकाशे चिदानंदे चिदानंदे गतिरः शास्त्रः अलौकिकी
अलौकिकी अलौकिकी वरिष्ठं वरिष्ठं सर्वशास्त्राणां सर्वशास्त्राणां तरणीर तरणीर भूत भवार्णवे प्रकाशे प्रकाशे चिदानन्दे चिदानन्दे गतिरः गतिरः शास्त्रः शास्त्रः अलौकिकी अलौकिकी वरिष्ठं वरिष्ठं सर्वशास्त्राणां सर्वशास्त्राणां तरणीर तरणीर भूत भवार्णवे हरये नमः हरये हरये नमः हरये हरये नमः नमः. धनंज गावाचे खूप खूप धन्यवाद, खूप खूप आभार, खूप खूप साधुवाद.